जी असोच वाचून काडटालो आनी वाचतालो म्हणजे बेश्टो असो वाचतालो न्हू. आमी एक नॉर्मल आमी दर स्टुडंट नाल्यार आमी एक नॉर्मल कोणूय आसात न्हू नाल्यार आमी वाचूंक गेले आमी एक दिसाक आमी एक म्हणजे एक दोन वरां भितर आमी एक लेसन वाचताले. पूण तो असो आसलो की एका वरा भितर 700 पेजीस वाचतालो आनी 700 पेजीस वाचल्या उपरांत तुमी ताका जर कसलोय विशय तुमी ताका विचारल्यात नाल्यार तो डिटेल तुमकां एक्सप्लेन करतालो आनी तो सांगतालो तुमकां की ते खंयच्या पॅरेग्राफार खंयचो विशय आसा तो पेज नंबर सांगतालो. इतलो तो हुशार आसलो. तो स्वामीजीक 1903 शिकागो वयपाचो संदी मेवळी. थंय गेलो तो. थंय तेणी आमचो हिंदू धर्म आनी आमची संस्कृती त्याचो प्रचार केलो. पूर्ण देश हे आमच्या विदेशांत सगळ्याक तेणी हिंदूची हे केले. आयज युथांनी खंय तरी स्वामीजी कडल्यान इन्स्पिरेशन घेवपाची गरज आसा. खंय तरी जिवनान मोटिवेट जातले नाल्यार आपले जीवन ट्रान्सफॉर्म करतले नाल्यार खंय तरी स्वामीजीची जी आत्म चरित्र चित्रण आसा नाल्यार बायोग्राफी आसा ती आयज खंय तरी स्टुडंटांनी वाचपाची गरज आसा. आयज यूथ जे आसा न्यू जनरेशन हे आसा आमचे तेंच्यांनी खंय तरी स्वावलंबी जावपाची गरज आसा. आयज गोवा गव्हर्मेंट आमचे EDC मार्फत नाल्यार आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हेच्या अंतर्गत कितल्योश्यो स्किमी लोकां मदीं हे करतात. आयज आमी युवा मोर्चा म्हणून त्यो गव्हर्मेंटाच्यो ज्यो स्किम्स आसा त्यो खंय तरी काणकोण सारकिल्या भागांत खंय तरी लोकां मेरेन पावोवचे म्हणून आमी तो एक हेतू धरून आमी आयज हो प्रोग्राम घडयल्लो आसा. स्वामीजीची जी जयंती आसा त्या निमतान आमी चिंतले की भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आमी सगळे युथांच्या मदीं वयतले आनी ज्यो गोवा गव्हर्मेंटाच्यो ज्यो स्किम्स आसा त्यो खंय तरी युथां मदीं पावयतले. आयज सगळेच युथांक जॉब दिवपाक पॉसिबल ना. फाल्यां आमचो दोतोर सांगतलो तुमकां की थोड्या दिसांनीच आपूण थोडे जॉब्स आसा ते आउट करतलो म्हणून. पूण खंय तरी म्हाका अशें दिसता की सगळे जाणांक जॉब मेळपाक पॉसिबल ना. खंय तरी युथांनी आपूण जर सेल्फ डिपेंडंट जातलो नाल्यार खंय तरी बिजनस हितून येवपाची गरज आसा जाल्यार खंय तरी एक ल्हान वेवसाय चालू करपाची गरज आसा. आयज यूथ आसा तेंच्यांनी खंय तरी आपली आयडेंटिटी क्रिएट करपाची गरज आसा. युथांनी स्वताक प्रश्न करपाची गरज आसा की आपली आयडेंटिटी कितें आपूण कितें म्हणून. थोडे यूथ आसा न्हू आयज चडशे यूथ आसा ते कम्फर्ट झोनान गेल्लेले आसा. युथांक कशें दिसता की खंय तरी आपले बापायचो बिजनस आसा नाल्यार आपलो फॅमिली बिजनस आसा हो फुडें वचून बिजनस आपल्याक मेळटलो म्हणून. युथांनी ते ना करता खंय तरी आपलो स्वताचो एक धंदो तयार करचो आनी आपल्या पांयार उबे रावपाची गरज आसा. फाटल्या दिसांनी लॉकडावन जाले. लॉकडावनान आमी पळयले की खुबशे यूथ जे केन्ना रस्त्यार येवंक नासले म्हणजे जे बारीक कितें विकूंक लसताले खंय तरी नुस्तें विकूंक लसताले नाल्यार वेजिटेबल नाल्यार फ्रूट विकूंक लसताले ते यूथ खंय तरी रस्त्यार येयले बसले खंयसर एका कोनशाक बसले आनी तेंच्यांनी आपली भाजी विकली नुस्तें विकले आनी 4 पयशे कमयले. हांव इतल्याकूच सांगता की खंय तरी युथांनी आयज जी आमकां सरकार इतलो हेल्प करता डॉक्टर प्रमोद सावंताचे जे सरकार आसा जे युथाचे सरकार आसा ते युथांक लागून सदांच उबे आसा. त्या सरकाराचो खंय तरी बेनिफीट करून घेवपाची गरज आसा. सगळे युथांक एकूच सांगता की तुमी स्वामी विवेकानंदाचो एक फेमस कोट आसा तो कोटान ते कितें म्हणटा की अरायज अवेक अँड स्टॉप नॉट अंटील यू अचीव युअर गोल. तेणी हे एक 150 वर्सां पयलीं युथांक एक मेसेज दिल्ली की खंय तरी उठात जागे जायात आनी जो मेरेन तुमकां आपलो लक्ष्य प्राप्त जायना तो मेरेन तुमी झुजपाची गरज आसा स्ट्रगल करपाची गरज आसा. आयज हांगर आमी एक बरो कार्यक्रम घडोवन हाडलेलो आसा. जे आमचे फुडले वक्ते आसा उलोवपी ते तुमकां खुबशी म्हायती दितले. तुमी बरे बरे भाशेन ते सगळे आयकात आनी खंय तरी बरो उपयोग आपल्या जिवनान करून घेतले इतलीच खात्री बाळगता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं समीर बाब. अशें म्हणलें वता की खंयच्या उदरगत जाल्ल्या देशाचे फाटबळ जे आसा ते तरुण पिढीचेर आसा आनी त्यांच्या हातीन दिल्लें वता. आनी तशें पळोवपाक वचत जाल्यार आज आमच्या भारत देशान चड जर कोण आसत जर ते युवा आसतले. दर वर्सा जशें आमच्या अध्यक्षान सांगलें 12 जानेवारी हो युवा दिवस म्हणून मनयलो वता. हो दिवस मनोवपा फाटलें कारण इतकेंच स्वामी विवेकानंदाची जयंती आनी हो आमी मोठ्या उमेदीन सगळे
आणि दर वर्सा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हो साजरो करता. उतरांनी स्वागत जाल्लें आसा. मागता आता आमच्या मान्यवरांचे स्वागत करपाक हांव आमच्या अध्यक्षा लागीं पयलीं मागता की आमचे पार्टीचे प्रेसिडेंट तांकां फुलांचे झाड दिवन तांकां स्वागत करचें. तशेंच आमच्या मदीं आमकां गायड करपाक आयिल्ले आसा मुद्दामून आमचे एक्स MLA आनी BJPचे स्पोक्सपर्सन्स सिद्धार्थ कुंकळकर बाई. मागता आमचे अध्यक्ष समीर मांद्रेकर त्यांच्यानी तांकां तशेंच आमच्या मदीं उपस्थित EDCचे व्हायस चेअरमॅन संजय सातर्डेकर हांकां गुच्छ दिवपाक मागता आमचो रामकृष्ण गांवकर. आमचे मदीं उपस्थित युवा आसा. युवा कडेन मागता की आमचे काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडीस सर हांकां फुलां भेटोवची. तशेंच आमच्या मदीं उपस्थित आमचे एक्स मिनिस्टर रमेश तवडकर सर, विजय पै खोत सर, आमच्या मदीं उपस्थित आमकां मुद्दम मार्गदर्शन करपाक आयिल्ले जयंत जाधव सर, पार्टीचे स्टेट सेक्रेटरी सर्वानंद भगत, मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष बाब समीर मांद्रेकर, तसेच आमचे स्टेटीचे सेक्रेटरी संजू पागी, साऊथ गोयचे आमचे व्हायस प्रेसिडेंट महेश नाईक, युवा मोर्चाचे रामकृष्ण गांवकर आणि प्रशांत देसाई. धन्यवाद. स्वामी विवेकानंद हांणी एकदम कमी वयात आपल्या विचारांनी जगभरात आपली एक वळख करून घेतली आणि त्यांच्या विचाराची युवा पिढीक चालना मेळ्ळी आणि ह्या फुडें हेच विचार आमी आत्मनिसार करून आमी फुडें वतले अशें आशा बाळगिता. आणि ह्या वेळार आमकां मार्गदर्शन करपाक आयिल्ले आसा आमचे एक्स MLA आनी BJPचे स्पोक्सपर्सन सिद्धार्थ भाई. त्यांच्या लागीं मागता की तेणें आमचे युवाक हांगा मार्गदर्शन करचें. आत्मनिर्भर गोंय. धन्यवाद. माचेर बशिल्ले सगळे मानेस्त आमचे गोंय राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाब सदांशे तानावडे, तळावो आमदार बाब इसिदोर फर्नांडीस, आमचे EDCचे व्हायस चेअरमॅन संजय सातर्डेकर, समीर मांद्रेकर भारतीय जनता युवा मोर्चाचो गोवा प्रदेशाचो अध्यक्ष, आमचे जयंत जाधव, सर्वानंद हांचो मंडळ अध्यक्ष, आमचो दक्षिण गोंयचो अध्यक्ष महेश नाईक, बाब विजय पै खोत, बाब रमेश तवडकर, संजीव पागी, प्रशांत, रामकृष्ण, दोतोर पुष्पा अय्या हांचे आदले ZP, म्हजे मित्र नवीन, आमचे सोशल मिडियाचे को कन्व्हेनर, सगळे पत्रकार बंधू भगिनीनो आनी तुमी सगळे युवा युवती. म्हज्या मुखार आयज विशय म्हणपाक सांगला तो आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा. सेल्फ एम्प्लॉयमेंटाचेर म्हजो मित्र संजय बाब उलयतलो, सेल्फ एम्पावरमेंटाचेर हांव उलयतलो. आमी स्वताक कशें एड्युकेट करून स्वताक कशें बेनिफीट करून घेवपाक शकता आमच्या सरकाराचे माध्यम, आमच्या सरकाराच्यो विविध स्किमीचे माध्यमान हें आयज आमी जाणून घेवया. पूण हें जाणून घेतना जर आमी सारके 1 वर्स फाटीं जर वचत, जेन्ना कोरोना
हो शब्द आमकां खंय तरी एक पयसुल्ल्यान आयकूंक येतालो. पयल्योच 2 केसी केरळांक ह्याच म्हयन्याक जानेवारी म्हयन्याकच सापडिल्ल्यो. म्हाका दिसता ह्याच 20 तारखेच्या आसपास आसतल्यो त्यो. आनी सगळे जगभर ह्या पॅन्डमिकाचे, ह्या दुश्ट सावटाचे एक पडसाद थोडेशे भारतांत तेन्नाच उमटूंक लागिल्ले. 22 मार्च 2020 हेच आमची धोक्याची घंटा आयकून आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीन 22 मार्च 2020 हो जनता कर्फ्यू म्हणून डिक्लेअर केलो. येणाऱ्या लॉकडाऊन काळाची ही एक झलक आशिल्ली. आमकां थोडेशे प्रिपेअर करपाचो एक प्रयत्न आशिल्लो. गोंयांक तर हो धोको आनीक व्हडलो आशिल्लो. म्हणजे तुमचेच काणकोण जर घेत जाल्यार टुरिजम ओरिएंटेड कॉन्स्टिट्युएन्सी आसा. जग प्रसिद्ध आमचो पाळोळेचो समुद्र किनारो, पाटण्या, गालजीबाग अशे विविध आनी सैमान नटिल्ली ही कॉन्स्टिट्युएन्सी. देशभर न्ही जगभरांतल्यान हांगा टुरिस्ट येताले. कोण चायनाच्यान येताले, कोण हाँगकाँगच्यान येताले, कोण अमेरिकेच्यान, युरोपाच्यान, सगळे जगभराच्यान हांगा येताले. जानेवारी डिसेंबर हो आमचो टुरिस्टाचो पीक सीजन आनी म्हणूनच गोंयांक धोको आनीक व्हडलो आशिल्लो. तेन्नाच आमच्या तरुण तडफदार मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान त्या क्षणाचे गांभीर्य ओळखून गोंयांक जनता कर्फ्यू सोंपता गोंयांक टोटल लॉकडावन लादलो. खंय तरी कठोर निर्णय आशिल्लो तो, एक हार्श डिसिजन. पूण गोंयकाराच्या हिता खातीर ताणें तो निर्णय घेतलो आनी इम्प्लिमेंटूय करून दाखयलो, बऱ्या भशेन इम्प्लिमेंट करून दाखयलो. खुबशे आमकां त्रास जाले. म्हणजे आमकां म्हाका दिसता हांगा आमचे युवा युवती बसले, तांच्या लायफान तर केन्ना तांणी लॉकडावन म्हणूनच पळोवना आसतलो. बंद बसून तांणी खुबदां कमी पळयले आसतले. पण आमचे जाणटेले बसले, म्हाका दिसता तांच्याय लायफ टायमाक इतलो कडक बंद केन्नाच तांणी पळोवना आसतलो. फक्त मेडिकल सर्विसीस, हॉस्पिटलां, दोतोर, नर्सी, मेडिकल वर्कर्स, पुलीस आनी सफाई कर्मचारी हांकां सोडून बाकीचे सगळें बंद आशिल्लें. दुकानां बंद, रस्ते बंद आनी कांयच ना, सगळे जाण घरा आशिल्ले. आनी हो लॉकडावनाचो पिरियड खूब कितें आमकां शिकोवन गेलो. पूण तुमकां मुद्दम एक गोश्ट सांगनची दिसता, आनंदाची गोश्ट ही. आय एम प्राऊड ऑफ इट की ह्या लॉकडावनाक जेन्ना जेन्ना लोकांक त्रास जाले तेन्ना तेन्ना भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्तो, भारतीय जनता पक्षाचो आमदारच रस्त्यार देंवलो लोकांची मदत करपाक. मागीर ते आसूं आमचे मायग्रंट लेबर. आमचे मुख्यमंत्री हांगा आयिल्ले आसा म्हणून आयज आमचो आमदार तांकां रिसीव करपाक सकयल वता. पूण जेन्ना जेन्ना आमकां त्रास जाले, जेन्ना जेन्ना आमचे मायग्रंट लेबर ज्यांनी गोंय बांदून काडलें, तांकां जेन्ना जेवण मेळ्ळेना, खाण मेळ्ळेना, तांकां खाण दिवप. काही फॅमिलींक रेशन पावना आशिल्लें, वखदां मेळिना टायमार, तांकां वखदां हाडून दिवप, रेशन हाडून दिवप. आमचे जे हेल्थ वर्कर आशिल्ले, पुलीस आशिल्ले, सफाई कर्मचारी, तांचे मनोबल वयर काडप, हें फक्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कार्य केलें. एक बरी गोश्ट आशिल्ली ती. आनी लोकांनी ताची पयल्या इलेक्शनाक पावतीय दिली. आमचे युवा मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांगा आयिल्ले आसा. हांव सगळ्यां कडेन विनंती करता ताचे ताळयो मारून, जोरदार ताळयो मारून स्वागत करचें. दोतोर प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो. दोतोर प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो. त्या लॉकडावनाच्या माध्यमांतल्यान आमी खूब कितें शिकले. म्हणजे जे आमी फक्त मोबायलाच्या अधीन गेल्ले, खंय तरी फक्त व्हॉट्सॅप दोस्त आनी लायक करून, फेसबुकार पोस्ट घालो लायक करून ताजे आमी फ्रेंडशीप मानताले, ताजे फुडें आमकां हे नात्यान आमकां घट करची पडली. आमकां पेशन्स शिकयलें ह्या लॉकडावनान. आनी त्याच लॉकडावनान आमकां खूब कितें धोक्याच्यो गोश्टी शिकयल्यो. आमकां एक कळून चुकलें की गोंय सामकेंच डिपेंडंट आसा आमच्या शेजारच्या राज्यांचेर. मागीर तें भाजयेचें जावं, जवळ जवळ 60 टन भाजी आमी हांगा गोंय राज्यांक इम्पोर्ट करता भायल्यान दिसाक. 1.5 लाख अंडी आमी भायल्यान हाडटा. 2 लाख लिटर दूद. गोंयकार आमी भात, कडी आनी नुस्त्याचो इल्लो कुडको दिल्यार आमी जीव धादोस जाता. ते आमचे रायस आनी आमचे शीत आनी ते भात बसून आमकां भायल्यान हाडचें पडलें.
आणि म्हणून आमी खंय तरी एक ही धोक्याची घंटा आशिल्ली, धोक्याची सूचना आशिल्ली. आमच्या जाणटेल्यांक खबर आसतलें की आमचे गांवां ही एका तेंपार स्वयंपूर्ण आशिल्ली. आमी शेतां रोयतालीं, भात पिकयताले, आमी नुस्तें मारताले, आमी पोल्ट्री, आमचे कुक्कुट पालन, बारीकशे आमचे 5 कोंबडे 4 कोंबडे घरा फाटल्यान पोसताले, गायो आशिल्ल्यो आमचे कडेन. आनी आमी सगळीं घरां आमची समाधानी, सुखी समाधानी आनी सेल्फ सफिशियंट आशिल्लीं. पूण खंय तरी गोंय इंडिपेंडंट जातना नवे पिढी खंय तरी डिपेंडन्साचेर वाटचाल करताली. अत्यंत समस्या आशिल्ली आमच्या मुखार. पूण खंय तरी आमच्या मुख्यमंत्र्याक एक त्याही समस्यांतल्यान एक आशेचो एक किरण दिसतालो, एक ऑपॉर्च्युनिटी दिसताली की बाबा ही समस्या आसा, ह्या समस्येचेर आमी मात कशें करतले, फुडल्या पिळगेक आमी ह्या समस्येचेर मात करून तांकां बरें कशें करतले, आपल्या पांयार कशें उबे रावपाक शिकयतले. म्हाका दिसता ही समस्या एक बरें सोल्युशन जावन आमच्या मुखार आयिल्ली. आनी दोतोर प्रमोद सावंतान होच चान्स घेवन आपल्या गव्हर्नमेंट सर्वंटांक लागीं करून तांकां सांगलें की प्रत्येक गांवांक वचा. लॉकडावन चालू आशिल्लो सगळ्याक. प्रत्येक गांवांक वचा, गांवचे सगळो डेटा काडा, त्या गांवांक कितें स्ट्रेंथ आसा, शक्ती त्या गांवची कितें, त्या गांवची विकनस कितें, थंय कसल्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा, आमचे तरणाटे कितें करपाक शकता, आनी थंय कितें थ्रेट्स आसा, धोके कितें आसा, हाजी सगळी शहानिशा करा. आपल्या कडेन परत या, कितें करपाक जाता हाजेर आमी एक प्लॅन करया. आनी त्या सुपीक कल्पनेंतल्यान, त्या सुपीक तकलेंतल्यान आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा ही एक स्कीम जन्माक आयली. दोतोर प्रमोद सावंतान ती लीड घेवन फुडें हाडली. हांगा जमिल्ल्या कितल्यांक लाडली लक्ष्मी खबर आसा? हात वयर काडा. 1 2 3 जवळ जवळ सगळ्यांक खबर आसा. गृह आधार कितल्यांक खबर आसा? 2. वात्सल योजना म्हणून आसा गव्हर्नमेंटाची, कितल्यांक खबर आसा? 1 2. आमची दोतोर पुष्पा यात ती झेडपी आशिल्ली म्हणून खबर आसतली. पूण सरकाराच्यो ज्यो स्किमी आसा ह्यो सगळ्यो स्किमी पावता अश्यो ना. आनी ही स्किमीचे असोच एक धोको आशिल्लो की नांव बरें आशिल्लें, म्हणजे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हे आमकां तळागाळाक पावोवपाचें आशिल्लें. पूण ते खुबदां गव्हर्नमेंटाच्यो स्किमी अनावन्स जाता आनी त्यो पेपरा पुरत्योच सीमीत उरता. आनी म्हणून म्हाका दिसता एक एक्शन प्लॅन करपाक आमचो दोतोर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान पुढाकार घेवन प्रत्येक गांवचो एक गव्हर्नमेंट ऑफिसर, म्हणजे एक विलेज पंचायत एक गव्हर्नमेंट ऑफिसर हो त्या गांवाक दत्तक घेतलो आनी त्या गांवच्यो सगळ्यो गरजो स्टडी करून ताजेर उपाय येवजतलो, अशी एक स्कीम काडली. आनी ताका त्या गव्हर्नमेंट सर्वंटाक, गव्हर्नमेंट ऑफिसराक स्वयंपूर्ण मित्र म्हणून नांवूय दिलें. पूण ताका हें इतलें एकदां सांगलें की तुज्या कामाच्या वेळार हें काम करपाचें न्ही. सोमार ते शुक्रार 9:30 ते 5:30 हें तुवें काम करपाचें, कित्याक तो खंयच्या तरी डिपार्टमेंटाचो ऑफिसर आसतलो. हें काम गांवांक वचून तुवें दर शेनवारा बसचें पडटलें, लोकां कडेन उलोवचें पडटलें. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, मागीर तूं पंच आसूं, झेडपी आसूं, हांकां सगळ्यांक विश्वासांत घेवन, आमदाराक बरोबर घेवन हें सगळें प्लॅन करचें पडटलें. आनी तें प्लॅन करपाक सरकारान 16 एजेंडा ताका दिले. हांव डिटेलान वतना, पूण खंय तरी युवकांक एक डायरेक्शन दिवपाक, म्हणजे तातूंत एग्रीकल्चर आसूं. गोंय राज्य सगळ्यांक चड एग्रीकल्चराचेर सबसिडी दिता. भारत देशांत जर खंयी पळोवपाक गेले जाल्यार गोंय राज्यांक मेळणारे सबसिडी हे खंयच्याच राज्याचे सबसिडींक कंपेर करपाक आमी शकना. आमचे मुखार भरपूर, म्हणजे म्हाका दिसता फेन्सिंगाचे प्रमाणे ते फर्टिलायझर घालपाक, ते वायल्ड लायफाचो बंदोबस्त करपाक, ते बारीक बारीक म्हणजे पॉवर टिलर्स घेवपाक हांगा 90-95% पसून सबसिडी मेळटा. फिशरीज, म्हणजे ह्या काणकोण कॉन्स्टिट्युएन्सीक एक बरो समुद्र किनारो लाभला, नदी आसा हांगा, धरण आसा हांगा. त्या फिशरीजाक वाव दिवपाक आमचे तरुण ताका एट्रॅक्ट जातले काय, ताकाय भरपूर स्किमी आसा. एनिमल हजबंड्री, डेअरी आसत, पिगरी आसत, कुक्कुट पालन आसत, पोल्ट्री आसत, ह्यो सगळ्यो आमकां भरपूर स्किमी आसा. आनी ह्या स्किमीचो फायदो स्कील डेव्हलपमेंट, प्रधानमंत्री कौशल योजना. म्हणजे आमी जेन्ना कॉलेजींतल्यान भायर सरता ते खंय तरी आमी भायर सरता. आमचे कडेन बुद्धिमत्ता आसता, पूण ते इंडस्ट्रीक कितें जाय पडटा, डेली लायफान आमकां काम करपाक कितें जाय पडटा, ती स्कील आमचे कडेन आसता. एखादी कोण जर हेल्पर आसत तर ताका इलेक्ट्रिशियन कसो करप, ताका प्लंबर कसो करप, हे शॉर्ट टर्म कोर्सीस, म्हणजे 15 दिसाचो कोर्स ते 6 म्हयन्याचे कोर्स, अशे विविध स्किमी प्रधानमंत्री कौशल
योजने ते अंतर्गत राबयता. आमचे सेल्फ मोटिवेटेड एंटरप्रेनर्स करपाचे, तयार करपाचे. तातूंत EDCची CMRY स्कीम जे आमचे म्हजे मित्र संजय सांगतले तुमकां. तशेंच स्टार्टअप योजना, गोवा स्टार्टअप स्कीम, ज्याच्या अंडर जे कोण इनोव्हेटिव्ह कंपनीज चालू करता त्या तरणाट्यांक, त्या ग्रुपाक 10 लाख रुपया, वट्ट 10 लाख रुपया आमचे सरकार ग्रांट दिता. विविध स्किमी म्हणजे आमी सगळ्यांक पावयता काय ना. म्हणजे DDSSY जवळ जवळ 3.5 लाख घरां हांगा कवर जाल्यांक, तरी पूण लाखभर घरां कवर करपाची उरल्यांक. ती आमी करतले काय? आमची गांवची उरिल्ली घरां काय सोदून काडून तांकां दितले काय? प्रत्येक घराक संडास आसतलो, प्रत्येक घराक वीज आसतली, प्रत्येक घराक उदकाची जोडणी आसतली. हो तो स्वयंपूर्ण मित्र पळयतलो. आनी म्हाका दिसता ह्यो जर सगळ्यो स्किमी आमी जर गांवांक पावयतले, तातूंत उम्मीद सेंटर आसूं आमच्या जाणटेल्यांक, आमच्या महिलांक पेन्शन स्कीम आसूं, नाजाल्यार वात्सल्य स्कीम आसूं, एडोलसंट गर्ल स्कीम आसूं, नाजाल्यार आमच्यो लाडली लक्ष्मी गृहाधार स्कीम आसूं, प्रत्येक घराघरांत पावले काय ना हो तो आमचो स्वयंपूर्ण मित्र पळयतलो. आनी म्हाका दिसता आमचें एक कर्तव्य आतां, त्या स्वयंपूर्ण मित्राक लागीं करून, ताका धरून आमकां आपल्या ग्रुपाक, आमच्या गांवाक, आपल्या वाठाराक कितें स्किमी लागू जाता हे पयलीं म्हाका दिसता आमी शिकपाक जाय. ताजे कडल्यान त्यो राबोवन घेवपाक जाय, ताजे कडल्यान ताका डेटा दिवपाक जाय की आमकां हो ह्यो स्किमी जाय. आमकां आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा हे सक्सेसफूल करून दाखोवपाक जाय. तुम्ही प्रत्येक कार्यकर्तो हांगा जमिल्लो युवा युवती, म्हाका दिसता दोतोर प्रमोद सावंत आमचे मुख्यमंत्र्याचे दोळे आनी कान जावन थंय वचा. तो गव्हर्नमेंट ऑफिसर काम करता काय ना हें पळया आनी पार्टेक फीडबॅक दिया. जाल्यारच म्हाका दिसता आमच्यो भारतीय जनता पक्षाच्यो सगळ्यो स्किमी ह्यो तळागाळाक पावतल्यो आनी आमचें सरकारय सक्सेसफूल जातलें. आमच्या मुख्यमंत्र्याचें स्वप्नय साकार जातलें की अंत्योदय स्कीम, जाचेर भारतीय जनता पक्ष आनी आमचे पक्षाचे कार्यकर्ते काम करता. अंत्योदय म्हणजे पुअरस्ट ऑफ द पुअर, लास्ट मॅन इन द लायन. ताका लागून आमचें सरकार काम करता. आनी हे सगळें आमकां सक्सेसफूल करून दाखयता. म्हाका पूर्ण विश्वास आसा तुमी सगळे जाण हाका सहकार्य करतले, स्वयंपूर्ण मित्राक सहकार्य करतले आनी ताका घेवन सगळ्यो स्किमी राबोवन घेतले. तुमी काणकोणकारांनी म्हाका हांगा एक येवपाक संदी दिली, तुमच्या मुखार उलोवपाक एक चान्स दिलो, म्हणून सगळ्यांचे आभार मानता. देव बरें करूं. तुमकां सगळ्यांक देव बरी सांग दिवं. जय हिंद, जय गोवा. देव बरें करूं. सिद्धार्थ भाई, भाईन आमकां अंत्योदय आत्मनिर्भर गोवा हाजे बद्दल जे सांगलां म्हणटकच हातून एकूच दिसून येता, जशें स्वामी विवेकानंदान म्हणलें आसा, टेक रिस्क इन युअर लायफ. इफ यू विन यू कॅन लीड अँड इफ यू लूज यू कॅन गायड. ह्या वेळार आमचे मदीं आमचे मुख्यमंत्री पावल्ले आसा. हांव मागता आमच्या स्टेटीचे सेक्रेटरी बाब संजू पागी तेंच्यांनी मुख्यमंत्र्यांचें स्वागत करचें. फुडले सुवातेर आमचे मदीं आमकां मार्गदर्शन करपाक आयिल्ले आसा आमचे EDCचे व्हायस चेअरमॅन संजय सातर्डेकर सर. मागता सराक लागीं की तेंच्यांनी मार्गदर्शन करचें. तशेंच आमचे मदीं उपस्थित आमचे महिला मोर्चाची प्रेसिडेंट पावल्ले आसा काणकोणची. मागता तेंच्यांनी माचेर येवन आपलें आसन ग्रहण करचें. नमस्कार. माचेर उपस्थित असलेले आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद बाब तानावळे, तसेच आदले आमदार रमेश तवडकर, आदले आमदार विजय पै खोत आणि आताचे आमदार आणि डेप्युटी स्पीकर इजिदोर बाब फर्नांडीस, बाकी सगळो माननीय मंच आणि उपस्थित असलेले काणकोणकारांनो, कोणी जर मोबायलान बीन आपल्या व्हॉट्सअपान बीन आहा मातशे 2 मिनटां खातीर भायर ये, हांव कितें सांगता ते तुमच्या कामाचें आसूंक शकता आणि तुमचें आयुष्य बदलूंक शकता. आतां जशें आमच्या सिद्धार्थ बाबान दाखयलें तुमकां आत्मनिर्भर भारत आनी स्वयंपूर्ण गोंया खातीर कितें कितें तुमी करूंक शकता. हे सगळें करतलो जाल्यार ह्या फाटल्यान जाय आसता म्हणटा ती धनराशी. धनराशी म्हणजे पयशे. पयशे कशे हाडूंक शकता तुमी, म्हणजे खंयचोय वेवसाय स्टार्ट करतलो जाल्यार तुमकां कितें तरी जाय. आतां जशें उलयन आमी कितले जाणांनी उलयले की आमच्या सिद्धार्थान बीन की सगळ्याकूच 100% जॉब मेळूंक शकना. जॉब मेळूंक शकना जाल्यार अल्टरनेट कितें तरी आसपाक जाय. म्हणून आयुश्यान अशें आहा की आमच्या गोवा गव्हर्मेंटान EDC हे ऑर्गनायझेशन स्टार्ट केल्लें. आतां तुमच्या हातीन सगळ्यांच्या ब्रोशर आहा जे आमी तुमचे पर्यंत पावयल्ले आहा. हे 1975 गव्हर्मेंट ऑफ गोवान स्टार्ट केल्ले आनी तातूंत भितर एक स्कीम स्टार्ट केल्ली CMRY. CMRY चे फूल मिनींग चीफ मिनिस्टर रोजगार योजना. म्हणजे
आताचो जो यूथ आहा किंवा जो यूथ व्यक्ती आमच्याकडे आज उपस्थित आहा त्यांच्यानी कितें तरी फुडें आपल्या आयुश्यान जगपा खातीर आमकां कितें तरी करपाक जाय. एक तरी सर्व्हिस करपाक जाय नाल्यार एक तरी कितें तरी बिझनस करपाक जाय. जाल्यार कितें बिझनस करपा खातीर आमी गोवा गव्हर्मेंटाच्या माध्यमांच्यान EDCच्या माध्यमांच्यान तुमकां कशें हेल्प करूंक शकता हेच्या बद्दल हांव तुमकां कांयशी माहिती दिता. जाणून घेयात, तकलेन दवरात आनी तुमकां खंय वापरूंक शकता थंय तुमी वापरून ताजो योग्य असो वापर करात. EDC CMRYच्या अंडर आजच्या डेटी पर्यंत म्हणजे साधारणपणे 20 लाख रुपया लोन दिता कोणाकूय जर व्यवसाय स्टार्ट करतलो. तुमच्या हातीन लिस्ट आहा 268 पॅरामिटर्स आहा 268 पॅरामिटर्स जे जे वेगवेगळे बिझनस करपाचे आहा त्या लिस्टान सगळे बरयल्ले आहा. जशे लेडीजा खातीर ब्युटी पार्लर आहा, बुटिक्स आहा किंवा जनरल स्टोर आहा, फार्मसी आहा किंवा शिकलेले व्यक्ती जर कोणी आहा जसो की कोई इंजिनियर आहा, डेंटिस्ट आहा, डॉक्टर आहा, ह्या मनशाक जर क्लिनीक घालपाक जाय किंवा आपले स्वताचे असो कितें स्टार्ट करपाक जाय, ऑफिस स्टार्ट करपाक जाय जाल्यार ताका 25 लाखा पर्यंत आमच्या EDC मार्फत लोन मेळपाक एलिजिबल आहा. बरें, हे कोणाक मेळटले? व्यक्ती 18 वर्सांच्यान 45 वर्सां पर्यंत. आयकून घ्या, इवन इफ यू आर यंग, इफ यू आर जस्ट पास्ड आउट ऑल्सो ऑर यू आर डुईंग युअर फ्रॉम 18 years to 45 years तुम्ही हेजो बेनिफीट घेवपाक शकता. यू हॅव टू बी अनएम्प्लॉयड, 15 years डॉमिसायल आसपाक जाय, 15 वर्सां गोंयान रावपाक जाय आनी तुम्ही बाकीच्या बँकीन खंय लोन बीन घेतला जाल्यार थंय डिफॉल्टर आसपाक जायना. हे इम्पॉर्टंट आहा, कित्याक डिफॉल्टर आसलेले जाल्यार तुमकां मातशी अडचण निर्माण जातली. तशेंच आपलो जर व्यवसाय करपा खातीर कितें तुमकां मदत लागता EDC पर्यंत या, आमी तुमकां हेल्प करपाक शकता तुमी फॉर्मां भरपाक. हांगा लागींतल्या लागीं आमचें EDCचें ऑफिस मडगांवां आहा. मडगांवां लागीं पडटा तुमकां काणकोणकारांक मडगांव ऑफिसान येवन आमच्या मेळोंक शकता. 2000 ते 2020 पर्यंत आमच्या EDC कडल्यान 7500 युवकांनी लोन घेवन सक्सेसफुली बिझनस करत आहात. सक्सेसफुली बिझनस करून आपले आयुष्य जगत आहात. व्यक्तिगत अशें जाता कितें की आमी कामाक लागले की एक जॉब मेळटा, जॉब आमी तो फक्त खंय तरी एक एम्प्लॉई म्हणून काम करत आसता. ही एक सुवर्ण संधी आहा तुमकां सगळ्यांक किंवा आजचे जे युवक व्यवसाय करपाक सोदता ताका की तुम्ही बिझनस करा, स्वताचो व्यवसाय करा आणि तुमच्या वांगडा आनीक एक 5-6 जाणांक किंवा 10 जाणांक एम्प्लॉयमेंट दिवपाचो प्रयत्न करा. इन्स्टेड ऑफ बिकमिंग एन एम्प्लॉई, एम्प्लॉयर जाया. एम्प्लॉयर म्हणजे तुम्ही रोजगार निर्माण करा बाकीच्या खातीर. तो कशा ना कशा माध्यमांच्यान तुम्ही जो व्यवसाय निवडूंक शकता किंवा जो निवडटा तुम्ही त्या माध्यमांच्यान तुम्ही ते करूंक शकता. आणि हे सगळे घडटा आसतना जाता कितें की एखाद्या वेळी आमी बिझनस केलो जाल्यार लॉसान वयतले, आमकां कोण सांबाळटलो. जाल्यार एक हिंदीन म्हण आहा की लहरों के डर से कभी कश्तियां पार नहीं हुआ करती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं हुआ करती. म्हणून प्रयत्न करपाचो. आयुष्यान जर फुडें वयतले जाल्यार फाटी वळोन पळोवपाची गरज ना. आणि ह्या संवसारान नेहमी हिम्मत की किंमत होती. आमचे हिम्मत करपाक जाय. एक्चुअली म्हाका एक CD उदर दाखयतालो हांव, ते CD दाखोवपाक मदींच मातशी सायलंट जाली सिस्टमा खातीर. त्या सीडीन एक इम्पॉर्टंट सारांश आहा तो तुमकां सांगता. म्हणजे एक व्यक्ती आसलो, आमी ती बरी CD प्रेझेंटेशनाक आसली पण फक्त तुमचे सिस्टम फाटी पडली. त्या सीडीन कितें आहा की एक व्यक्तीक पोलिओ जाल्लो आहा आनी त्या व्यक्तीक दोनूय पांय आसना आनी त्याचो दुसरो एक मित्र आसता जाका सगळे हात पांय आहा पण तो आयुष्यान अनसक्सेसफुल आसता. म्हणजे कांय करूंक शकना, फक्त पुस्तकां वाचता, स्वप्नां पळयता आनी आपूण कसो फुडें सरपाचो हे थॉट्सूच आसता. पण जो पांय नासलेलो किंवा जाका पोलिओ जाल्लो व्यक्ती आसता पळय त्या व्यक्तीन EDCच्यान 2009 लोन घेतलेले आसता. तो एक म्युझिशियन आसता, कॅसिओ प्ले करपा खातीर कॅसिओ घेतलेलो आसता आनी तो कॅसिओ घेवन आपलो लायफ आयच्या डेटी पर्यंत तेजे कडेन 4 कॅसिओ आहा. तो व्यक्ती हांगासरलो केप्याचो आगुस्तीन फेर्नांडीस म्हणून सक्सेसफुली एक म्युझिशियन म्हणून खुबशे रेस्टॉरंटांनी वाजयता, स्वताचे म्युझिक कंपोज करता आनी एक सक्सेसफुल लायफ जगता. आयुष्यान जर सक्सेसफुल जातले जाल्यार सक्सेसफुल मनशाची हिस्टोरी आयकूंक जाय आनी त्या पावलार पावल धरून फुडें वचपाक जाय. एक्चुअली एक बिल गेट्साचो स्टेटमेंट आहा. बिल गेट्स म्हणजे कोण? मायक्रोसॉफ्टाचो कंपनीचो ओनर. तो स्टेटमेंट कितें दिता की आय वॉज नेवर अ टॉपर ऑफ एनी युनिव्हर्सिटी. म्हणजे आपूण खंयच्याच युनिव्हर्सिटीन टॉपर नासलो पण ऑल द टॉपर्स ऑफ ऑल द युनिव्हर्सिटीज आर माय एम्प्लॉईज. म्हणजे ज्या संवसारान जितले युनिव्हर्सिटी आहा जे सगळे टॉपर आहा पळय तितले व्यक्ती आपले कडेन काम करता. याचो अर्थ असो न्हू आमी तुमकां सांगना की तुमी बिल गेट्स आहा पूण तेजी चुकूय ना की तुमी बिल गेट्स जावच्यो न्हू अशें आमी म्हणना. कित्याक गोंय सरकार अंडर डॉक्टर प्रमोद सावंताची लिडरशिपी अंडर आनी आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहा आनी ते चेअरमॅनूय IDCचे सगळे डॉक्युमेंट्स इजी केल्ले आहा आमच्या गोंयकारां खातीर आनी आमच्या गोंयकारांनी आपली वाटचाल सुखमय आनी कितें म्हणटा तेका सक्सेसफूल जावचे म्हणून सदांच तुमच्या फाटल्यान आसता.
ह्यो कार्य आणि हे सगळे घडटा फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार ह्या गोंय राज्यान आसा आणि तुम्ही सगळे त्या पक्षाचे संलग्न म्हणजे ह्या पक्षाच्या परिवाराप्रमाणे आहा म्हणून हे घडोवंक शकता. आशा करता की आमच्या एडीसीन तुमकां कितें तरी हेल्प जातली आणि एडीसीनच्यान हेल्प जाल्यार तुमचे आयुष्य फुडें बरें जातलें. इतलेंच मागता आणि हांव माझे 2 शब्द पुरे करता. धन्यवाद. देव बरो करूं संजय भाई. खरोखरच तुम्ही इतले शॉर्ट टायमान मातसो इल्लो टायम कमी आसा आमचे कडेन पूण शॉर्ट टायमान सगळी स्कीम जी आसा आनी युवा कितले फुडें वचपाक शकता कितें स्कीम आसा खंयचे जर डॅरिंग करीत जाल्यार खुबश्यो गजाली जावपाक शकता. म्हणून तरच स्वामी विवेकानंदान म्हणलें आसा बिलीव इन युअर सेल्फ अँड द वर्ल्ड वील बी एट युअर फीट. अशें आशा बाळगिता जे आमचे आतां आमकां मार्गदर्शन करपाक आयिल्ले आसा ते आमचे युवा सगळे आयकता काना मनार घेता आनी ते आचरणान हाडटले अशें आस्त बाळगिता. आनी फुडें उलोवपाक आमचे मदीं आसात जे स्वामी विवेकानंदाचेर उलयतले जयवंत जाधव भाई. बोलो बोलो भारत माता की काणकोण काणकोण युवा कार्यकर्ते भारत माता की वंदे. व्यासपीठाचेर उपस्थित आमचे तरुण तडफदार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सदानंद तनावडे, काणकोणचे आमदार तसेच डेप्युटी स्पीकर बाब इजुदोर, आदले मंत्री आणि आमदार रमेशभाई तवडकर, आदले मंत्री विजय पै खोत, स्टेटीचे सेक्रेटरी सर्वानंद भगत, अध्यक्ष नंदादीप, महिला मोर्चा अध्यक्षा, सगळे मान्यवर. उशीर झाला, वेळ कमी असा. आमकां फुडल्या युवा संमेलनाक कुंकळी वचपाक जाय म्हणून अवघ्या काही मिनटांनी हांव म्हजो विशय मांडटा. आयज आमी ज्या निमित्तान हांगा जमल्या स्वामी विवेकानंद 12 जानेवारीक तेंची जन्मदिवस 1863 ते जन्माक आयिल्ले बंगाल हांगासर. तेंची अशी विशेष वळख करून दिवपाची गरज ना, कारण ते एक इन्स्पिरेशन आसा, एक विजडम आसा जे युथांच्या खातीर तेंच्यांनी सदांच ते वावरल्या. खास करून त्यांच्या तकलेन एकूच विषय, म्हजो देश भारत, माझो धर्म हिंदुइजम आणि माझे युवक, माझ्या देशाचे युवक कसे असचे, कशा पद्धतीचे असचे. स्वामीजींचे वडील विश्वनाथ दत्त, आवय भुवनेश्वरी देवी, एक सामान्य कुटुंब, बंगाली कुटुंब. वडील अटॉर्नी असले कलकत्ता कोर्टान आणि आवय धार्मिक एक हाऊसवाईफ. त्याचोच प्रभाव स्वामीजींचेर जालो. स्वामीजींच्या जन्माचे नाव नरेंद्र आणि स्वामीजीने जे मार्गदर्शन केले आज जगभर वर्ल्डभर सगळे कडेन फेमस आसा. स्वामीजी एक आर्ट्स ग्रॅज्युएट, फाईन आर्ट्सचे ग्रॅज्युएट, तसेच बॅचलर ऑफ आर्ट्सचे ग्रॅज्युएट. स्वामीजी ज्या वेळाचे कॉलेजीन शिकताले त्याच वेळाचेर त्यांचो संबंध आयलो म्हणजे त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस. त्यांच्याकडे येवप वचप जालें आणि स्वामीजींनी तांकां फुडें गुरु मानून घेतलो आणि त्यांचोच प्रचार, त्यांच्या कडल्यान जे शिकले ते फुडें चलून त्यांच्यांनी सगळे कडेन प्रसार केलो. स्वामीजींचो जन्मदिवस म्हणजे नॅशनल यूथ डे म्हणून मनयता आमी. स्वामीजींचो विचार कितें असले, सर्व्हिस टू द मॅनकायंड. मॅनकायंड म्हणजे मानवतेची सेवा. स्वामीजींचे सदांच म्हणप कितें असलें युवकांक, मानवतेची सेवा करा. मानवतेची सेवा म्हणजे देवाची सेवा आणि देवाची सेवा जेन्ना करता तेन्ना सगळ्यांक पावता. आमी देव पळोवना पूण मानव पळयला, गोर गरीब पळयला आणि तेंची आमी सेवा करपाची गरज आहा आणि ती सेवा देवा कडेन पावता. आमकां सगळ्यांक खबर आहा की स्वामीजी एक हिंदू स्पिरिच्युअल लिडर जाले. स्वामीजी 11 सप्टेंबराक 1893 सप्टेंबर 11, 1893 शिकागो हांगा वर्ल्ड रिलिजियस पार्लमेंटाक गेले आणि वर्ल्ड रिलिजियस पार्लमेंटाक गेले तेन्ना कशे गेले ते, तेंची वेशभूषा कितें, भगवी पगडी आणि भगवे वस्त्र घालून गेले. जेन्ना ते शिकागोक पावले 2 दीस पयलीं तांकां कोण रावपा जागो दिना. म्हणटा कोण तरी इंडियांतल्यान एक मॉंक आयला, साधू आयला, आपलो कितें तरी हांगा प्रचार करपाक आयला. पूण ज्या वेळाचेर शिकागोच्या त्या रिलिजियस वर्ल्ड कॉन्फरन्सान ते उबे रावले, दनपारची वेळ असली, उबे रावतात आणि कितें म्हणटात, ब्रदर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. हे उतर आयकना बरो आख्खे ऑडियन्स उबे रावतात, टाळ्यांचो गडगडाट. टाळ्यांचो गडगडाट कित्या खातीर? ह्याच उतरा खातीर की सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. एक कोण तरी साधू महात्मा इंडियांतल्यान येता आणि इंडियांतल्यान आमकां म्हणटा भयणी आणि भावानू. अमेरिकांनी कितें पळयल्लें, सगळे सूट बोट टाय घातलेले आणि उलयताले कशे, लेडीज अँड जेंटलमॅन. हो आमचो भारत देश म्हणून तेंच्यांनी थंय सांगलो. वसुदेव कुटुंब, आमी सगळ्यांक भयणी आणि भावानी म्हणून मानता.
ह्या खातीर स्वामीजींनी आमच्या हिंदू धर्म हिंदू स्पिरिच्युअलिटी देशभर वर्ल्डभर सगळ्याकडे प्रसार केलो आणि प्रसार प्रचार करच्या पयलीं वर्ल्डभर ते देशभर भोंवले काश्मीर ते कन्याकुमारी पंजाब ते बंगाल सगळे कडेन भोंवले त्यांच्या मनात कितें असलें की ज्या वेळाचेर हांव वर्ल्डान वयता माझ्या देशा बद्दल माझ्या देशाचें सिव्हिलायझेशन हांव सगळ्यांक दाखयता उलयता त्याच्या बद्दल तेन्ना म्हाका म्हजो देश खबर आसपा जाय ह्या खातीर ते जग देशभर भोंवले त्याच वेळाचेर स्वामीजींनी फुडें विशय मांडटाना कसो केलो की आयज म्हजो देशाचो तरुण कसो आसपा जाय म्हज्या देशाचो तरुण देशा बद्दल विचार करपा जाय देशाची प्रगती विचार करपा जाय म्हज्या धर्माची विचार करपा जाय आणि ह्याच वेळाचेर स्वामीजींनी थंय सिद्ध करून दाखयलें की इंडिया इज नॉट अ बॅकवर्ड कंट्री इंडिया इज नॉट इलिटरेट इंडिया इज नॉट अ कंट्री ऑफ स्नेक चार्मर्स बट इंडिया इज अ वर्ल्ड गुरू पूण कालांतरान मदीं कितें जालें मदीं आमच्या देशाची परिस्थिती खंय पावली कसले एज्युकेशन आमकां मेळ्ळें पूण योगायोगान आज आमचें भाग्य आमच्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी आणि तोच योगायोग हा स्वामीजींचे जन्माचे नाव नरेंद्र आणि आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज पुन्हा एकदा आमच्या देशाक वर्ल्ड गुरू कडेन व्हरता एक स्पिरिच्युअलिटी कडेन व्हरतात योगा जगभर सगळे कडेन प्रसिद्ध करतात ते इन्व्हायरमेंटाचेर उलयता स्टुडंट्सा कडेन इंटरॅक्ट करता नवीन एज्युकेशन पॉलिसी हाडटा आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याचे सुद्धा हेच विचार की म्हजो यूथ कसो आसचो माझ्या युथान खंय पावचे माझ्या युथाची परिस्थिती कितें आसची पूण आयज आमी कितें पळयता ते यूथ आयज आमचो यूथ रागार जावं नाका युवक जर हांगा आसा म्हजो यूथ खंय तरी शेणल्या भशेन दिसता म्हजो यूथ आयज कितें करता म्हज्या मोबायलांतलो 2G डेटा सोंपलो काय कितें आनी सोंपतलो काय कितें होच तेंच्या तकलेन आसता आनी म्हजो 2G डेटा सोंपलो जाल्यार आपूण कसो खेळटलो कसो सर्फ करतलो अवश्य तुमी यूज करा मोबायल पूण खंयच्या गोष्टी खातीर स्वामीजींचे आदर्श कितें आसले आमच्या देशाची संस्कृती कितें आसली महाराणा प्रताप कितें आसले शिवाजी महाराज कितें आसले हेजेर विचार करा आमचो देश कसो स्वतंत्र जालो कशे वीरगतीक जे आमचे लोक पावले तेजेर तुम्ही विचार करपाची गरज आसा स्वामीजींनी कितें म्हटलें माझ्या देशाचो यूथ कसो आसचो तेची कूड तेची बॉडी कशी आसची लोखणाची आसची तेजे शिऱ्यो कश्यो आसच्यो स्टिलाच्यो आसच्यो आणि त्याच्या शरीर इतले तंदुरुस्त आसचें की तेणे सगळी जबाबदारी आपल्याचेर घेवपा जाय जेन्ना तुम्ही जबाबदारी तुमचेर घेता तुमची डेस्टिनी तुम्ही अचीव करता यू हॅव टू डिसायड यू हॅव टू फोकस ऑन अ डेस्टिनी हे स्वामीजीचे विचार पण कालांतरान एक उदाहरण दिता सत्य उदाहरण आज आमच्या देशांत काही कडेन कसले युथ तयार जाल्या आज दिल्लीन आमी कितें पळयता JNU युनिव्हर्सिटी थंय कसले युथ आसा युथ कितें म्हणटात हिंदुस्तान तेरे हजार तुकडे हो जाएंगे असले म्हणटात असले युथ आमकां जाय काय कितें असली दृष्टी असली मनोवृत्ती आमकां ठेचून उडोवपाची गरज आसा थंय स्वामीजींच्या पुतळ्याचें विटंबन जाता आणि पुतळो जेन्ना परत नरेंद्र भाई मोदी थंय इन्स्टॉल करता इनॉग्रेट करता डिबेट कसली जाता स्वामीजींचो पुतळो कित्याक जाय अरे ज्या वर्ल्डान ज्या देशांनी सगळ्यांनी स्वामीजींचे विचार मांडले विचार मानून घेतले स्पिरिच्युअलिझम मानून घेतलो आणि तुम्ही विचारता आमच्या देशान डिबेट करता की पुतळो कित्याक जाय नॅशनलिझमाचेर आज उलयतात थिएटरांनी जेन्ना उबे रावचें पडटा नॅशनल एंथमाक जाल्यार कित्याक उबे रावचें म्हणून विचार करतात असली विकृत बुद्धी आमकां आज युवकांनी निश्चय करपा जाय ही ठेचून उडोवपाची गरज आसा आयज आमकां गरज आसा त्या अशा युवकांचे की जे युवक देशा बद्दल विचार करता आमी सगळ्यांनी देशाचो विचार करूंक जाय म्हज्या गोमंतकाचो विचार करूंक जाय आयज आमकां लाभलेले आसा डॉक्टर प्रमोद सावंत अशे तरुण तडफदार नेते अशे मुख्यमंत्री आयज आमी त्यांच्या मार्गदर्शना बरोबर वचूंक जाय त्यांचे हात बळकट करपाची गरज आसा स्वामीजींचे एक 2 कोट आसा तुमच्या फुडें मांडटा लक्षात घ्या कोट व्हेरी इम्पॉर्टंट टॉक टू युअर सेल्फ वन्स इन अ डे अदरवाइज यू मे मिस मीटिंग एन इंटेलिजंट पर्सन इन दिस वर्ल्ड स्वामीजी म्हणतात दिसान एकदा तरी तुम्ही स्वतःकडे उलयात नाजाल्यार तुम्ही मिस करता तो इंटेलिजंट पर्सन ऑफ दिस वर्ल्ड स्वामीजी परत म्हणतात द ग्रेट सिक्रेट ऑफ ट्रू सक्सेस ऑफ हॅपीनेस इज दिस द मॅन ऑर वुमन आस्क फॉर नो रिटर्न द परफेक्टली अनसेल्फिश पर्सन इज मोस्ट सक्सेसफुल स्वामीजी म्हणतात सेल्फिशनेस करू नका युवकांक एकत्रित जाय बी युनायटेड मागीर कितेंय आसूं कसलो कार्यक्रम आसूं कसलें इलेक्शन आसूं कितें आसूं आणि भारतीय जनता पार्टी एकमेव असो पक्ष आसा देशांत जो युवकां बद्दल विचार करता देशा बद्दल विचार करता होच एकमेव पक्ष आसा जो युवा संमेलन ऑर्गनायज करता स्वामीजींनी अनेक मार्गदर्शन आमकां केलें स्वामीजी 4 जुलय 1902 अवघ्या 39 वर्साक ह्या देशाक अंतरले जस्ट 39 इयर्स स्वामीजी आमच्या बरोबर असले म्हणजे आमच्या ह्या पवित्र भूमीन असले
त्यांनी इतले व्हडले मार्गदर्शन केले. आयज आमी जगता कितली वर्सां, 70 वर्सां 80 वर्सां जगता, पूण करता कितें आमकां कोण उगडास करता. आज स्वामीजी जवळ जवळ 159 वर्सां जाता स्वामीजींक, आणि आमी सगळे जाण त्यांचो विचार करतात. आमी सगळ्यांनी तो विचार करूंक जाय, त्यांचे शिकवण आमकां मार्गदर्शन करून घेवंक जाय. आमी त्यांचो विचार करूंक जाय, त्यांचे विचार आत्मसात करूंक जाय. स्वामीजीक शत नमन. वंदे मातरम. देव बरें करूं जयंत भाई. खरोखरच आयचो युवा कसो आसचो हाचे बरें उदाहरण स्वामीजीन दिल्लें. आनी एक फावट त्यांचे एक थॉट सांगता. अ ब्रेव, फ्रँक अँड क्लीन हार्टेड, करेजियस अँड एस्पायरिंग youth is the only foundation on which the future of nation can be built. देशाचे भवितव्य जे आसा ते एक अशे स्वच्छ, आमचे मदीं आमचे एक्स MP नरेंद्र सावयकर हांगा पावल्ले आसा, NRI कमिशनर. आमी तुमचे स्वागत करता भाई. आज आमच्या देशाक अशे विचारांची गरज आसा. मागता आमचे जनरल सेक्रेटरी बाब संजू पागी, आमचे मदीं उपस्थित आमचे झेडपी शाणू वेळीप तशेंच नरेन भाईचे त्यांचे दोगांचे स्वागत करचे, फुलांनी स्वागत करचे. कार्यावळ फुडें व्हरतना मागता कार्यावळ फुडें व्हरतना मागता आमचे काणकोणचे आमदार आणि गोंय राज्याचे डेप्युटी स्पीकर, काणकोणचे तडफदार आमदार इस्दोर सर, तेंच्यांनी ह्या वेळार आपले उलोवप करचे. कितें करूं आयच्या ह्या आमच्या यूथ प्रोग्रामाक आमच्या मदें आसात आमचे चीफ मिनिस्टर बाब डॉक्टर प्रमोद सावंत, पार्टीचे अध्यक्ष बाब सदानंद, आदले MP बाब नारायण, सगळे मानेस्त आनी हिंगा जमिल्ले यूथ, मिडिया आनी प्रेस. म्हाका पयलें सांगलां 5 मिनटां उलय म्हणटा सिन्स इट इज अ यूथ प्रोग्राम, म्हाका एकूच विचारूंक जाय यूथाक. एनीबडी कॅन आन्सर मी. Will you all raise any one question to Chief Minister? Youth. असली संधी तुमकां मेवता की एक चीफ मिनिस्टर तुमचे फुडें येयला, तुमचे कडेन एक क्वेश्चन रेज करूं जाता CMाक. अरे so many youths are there, not ओके. तुमकां जाय तो प्रश्न विचारा. विचारना शी आमकां लॉज काणकोणकारांक. व्हेरी सॉरी. कॉलेज स्टुडंट कोण आहा हिंगा? कॉलेज स्टुडंट कोण आहा? दे आर नॉट आस्किंग वन क्वेश्चन. शी. ओके, एनीवे, ऑन देअर बिहाफ आय विल आस्क CM. नो, बट यू हॅव टू रेज. ओके, मानादीक CM, आतां हांव नोको तूं कितली तूं सिनियर सिटीजन काय ज्युनियर भुरग्यां बरोबर आहा पळय तो. सो आय रियली अप्रिशिएट. आनी तुवें जो कॅम्प आमकां सांगलो घडोवन हाड म्हूण युथाक सांगलें. I will not raise any questions because everybody spoke about this program, but I will tell you regarding youth organization over here. जेन्ना तुमी उलो मारलो ह्या भुरग्यांक की बाबा ऑर्गनायज करा म्हूण, I really appreciate they went out of the way लोक युथाच्या घरा कडेन वचोन तेमी आयज हो प्रोग्राम फिक्स केला. सो हांव शाबासकी पयले सगल्या यूथ ऑर्गनायजेशनाक दिता. प्लीज ताल्यो मारच्यो तांकां. म्हाका चड प्रश्न करपाचे, एकूच प्रश्न CMाक करपाचें. CM, म्हाजें डेव्हलपमेंट केन्ना करता काणकोणचें? ओके, आनी कांयच उलयना बिकॉज आय वॉन्ट CM टू स्पीक बिकॉज ही हॅज गॉट वन मोर प्रोग्राम. बट इंटरनली कितें आहा तें मागीर हांव CMा कडेन पणजे उलयतां. सो हें सांगून तुमकां सगळ्यांक देव बरें कर म्हणटा. देव बरें करूं सर. मागता ह्या वेळार आमचे नवे अध्यक्ष, पार्टीचे नवे अध्यक्ष ज्यांच्यांनी जाले आनी नवेच आसा ते अजून, ज्यांच्यांनी 1 वर्सान आपल्या कारकिर्दीत बरें सक्सेसफूल काम केल्लें आसा म्हणून तांकां हांवें नवे म्हणलां.
मागता ह्या वेळार पार्टी अध्यक्षाकडे मार्गदर्शन करचे. स्वामी विवेकानंद युवाचे संमेलनाच्या निमित्तान हांगा व्यासपीठाचेर उपस्थित आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तुमचे हांगासरले आमदार आनी गोंय विधानसभेचे उपसभापती इदोर बाब, आमचे आदले हांगासरले दक्षिण गोंयचे खासदार आनी पार्टीचे सरचिटणीस नरेंद्र सावयकर, रमेश तवडकर, विजय पै खोत, हांगासरले आमचे सेक्रेटरी सर्वानंद भगत, मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, बाकीचे व्यासपीठाचे सगळे मान्यवर, समोर पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येन काणकोण नगरपालिकेतल्या सगळ्या युवा कार्यकर्त्या भावा आणि भयणांनो, तुमचे सगळ्यांचे हांव अभिनंदन करता. कारण इजिदोरान ज्या तरेन सांगलें की व्हेरी शॉर्ट नोटिसीचेर ह्या शहरांतले काणकोण भागांतले सगळे यूथ तुमी आजच्या ह्या संमेलनाक हांगा उपस्थित आसात. आमी सगळेच सगळे गोंय भरले ज्यो नगरपालिका आसा ह्या सगळ्या नगरपालिकांतले वेगवेगळ्या नगरपालिका भितर अशा तरेचे यूथ मेळावे हे आमी सुरू केल्ले आसात आनी बऱ्या तरेचो प्रतिसाद हांगा मेळटा. मुख्यमंत्री तुमकां येणाऱ्या दिसांनी जी युवा पॉलिसी आसत वेगवेगळे विशयांचेर ते उलयतलेच, पण तुमकां ज्या तरेन आतां हांगा माहिती दिली गेली, आमचे संजय सातर्डेकर हे चीफ मिनिस्टर रोजगार योजनाच्या संदर्भात तुमच्या समोर उलयले. सिद्धार्थ बाब कुंकळकर आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोंय या संदर्भातली माहिती तांच्यांनी तुमकां दिली. आणि आमचे जयंत जाधव हांच्यांनी स्वामी विवेकानंदाच्या जिवनाचेर एकंदर तांच्यांनी माहिती ही तुमच्या समोर दवरली. आमकां सगळे तुमी सगळे यूथ आसात आणि ही सगळी नॉलेज ही तुमच्या पर्यंत आसूं जाय. कारण तुमी ज्या वेळार पार्टीचें काम करप अशें ठरयल्लें आसा, अशा वेळाचेर हें सगळी माहिती जर तुमकां आसत जाल्यारच तुमकां एक विश्वास येतलो की आपण कशा पद्दतीन काम करपाक जाय. वेगवेगळे हातूंतले कांय मुख्यमंत्री हे तुमकां रोजगाराचो विशय आसत, हांगासरले सेल्फ एम्प्लॉयमेंट आसत, नवीन रोजगाराची संदी आसत, ह्या संदर्भातली पूर्णपणे माहिती ते दितले. येणाऱ्या दिसांनी युवा पॉलिसी करपाचे आसात त्या संदर्भानूय तुमचे कडेन ते उलयतले, तुमचे कडेन इंटरॅक्ट जातले. कारण हांगासरलो ट्रेनिंग सेशन जे आसले त्या वेळार ते पावून आनी बरेचशे सगळ्यांक दिसतालें की मुख्यमंत्री हांगा येवं जाय. आनी हांवें त्या वेळार आमदाराकूय सांगिल्लें की मुख्यमंत्र्याच्या कन्विनियंटा प्रमाणे हांगासरलो मेळावो जो आसा तो हांगा मेळावो आमी करुया. तुमी सगळे जाणांक खबर आसूं जाय, कारण आमी सगळे हे भुरगे काम करता आसतना तुमी शिकिल्ले आसात आनी शिकल्या नंतर सगळ्याच भुरग्यांक दिसता की आपल्याक नोकरी मेळपाक जाय, आपलो स्वताचो वेवसाय जो आसपाक जाय. हे सगळे करता आसतना ते दोन ऑपॉर्च्युनिटी आसात. एखाद्याक दिसता आसत की आपण स्वता वेवसाय करपाक जाय जाल्यार कितें ऑपॉर्च्युनिटी म्हाका आसा, ही जर तुमकां वेवस्थीतपणे कळ्ळी आसत जाल्यारच तुमी ती इनिशिएटीव घेवपाक शकतले. कारण आमकां खबर आसा की ह्या देशा भितर आसत, गोंया भितर आसत, युवा हे सगळ्यांत चड आसा. आनी हो देश भारत देश हो आमी सगळ्यांत श्रीमंत देश कित्याक म्हणटात तर आमचे कडेन युवा शक्ती जी आसा ही भरपूर आसा. स्वामी विवेकानंदान 39 वर्सां ते जगले, पण गेली 100 वर्सां ते ह्या जगान नासून सुद्धा तेंच्यांनी केल्लें कार्य जें आसा ते कार्याक प्रेरीत जावन आतांचे यूथ आसात आमी तांकां सदतीत म्हणटात, तेंच्या कार्याची हे घेवन आमी फुडें सरपाक जाय अशें आमकां सगळ्यांक दिसता. आनी ताका लागून आमची सगळ्यांची जबाबदारी आसा. तुमकां एक बरी ऑपॉर्च्युनिटी आसा, बरी एक संदी आसा. कारण हांगा बशिल्ले सगळेच जाण जे आसात हे सगळे तुमचे भशेनूच युवा कार्यकर्ते म्हणतूच वयर आयिल्ले आसात. सगळेच कितें राजकीय क्षेत्रांत काम करतले अशें न्हय, वेगवेगळी क्षेत्रां आसात. ह्या क्षेत्रा भितर तुमी काम करपाक शकतात, पण एक बरें व्यासपीठ हे तुमकां युवा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून मेळटा. आनी ताका लागून तेजे संदीचो वापर हो तुमी करून घेवपाक जाय. आज आमचे जे मुख्यमंत्री आसात हे एका वेळाचेर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आसले. त्यांच्यांनी ह्या गोंयचे आपले राजकीय क्षेत्रांतल्यान युवा मोर्चा म्हणून कॅरियर सुरू केल्लें. बरेचशे हांगा जे उपस्थित आसात, नरेंद्र सावयकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचें काम करत करत युवा भारतीय जनता पार्टीच्या कामान पावले. आनी ताका लागून हे सगळें करता आसतना आमी एक बऱ्या पार्टीचें काम करतात आनी ताका लागून तुमचेर सगळ्यांत म्हत्वाची जबाबदारी आसा. कारण तुम्ही सगळे जाण आज ज्या सोशल मिडियाक आमी पळयतात, ह्या सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान तुमकांय खबर आसा की गोंया भितर अशा वेगवेगळे NGO तयार जाल्ले आसात. एखादो NGO बरें कार्य करता आसत तातूंत कांय प्रश्न ना, पण बरेचशे जे NGO आसात ते केवळ वेगळ्या पद्दतीन हे सरकार कशें बरें न्हय, कांय राजकीय पार्टी आसात हे सरकार कशें बरें न्हय
हेचो प्रचार आनी प्रसार करपाचें काम करतात ताका उत्तर दिवपाचें काम तुमी सगळ्यांनी करचें पडटलें. आमी पळयतात कारण जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका जावच्या पयलीं ह्या गोंयभर ज्या तरेन सरकाराच्या संदर्भांतलें नांव बदनाम करपाचें काम ह्या गोंयांतले कांय NGO आसात, कांय राजकीय पार्टी आसात, हे करताले. पण ताका खरें उत्तर जर केन्ना दिल्लें आसतलें तर ज्या वेळाचेर जिल्हा पंचायतीच्यो निवडणुकाचो निकाल लागलो त्या वेळाचेर खऱ्या अर्थान ह्या गोंयच्या लोकांक आनी ज्यांच्यांनी सरकाराचें नांव बदनाम करपाचें जें काम करताले तांकां खरी चपराक केन्ना मेळ्ळी तर ज्या वेळाचेर उत्तर गोंयान 25तले 19 जिल्हा पंचायतीचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आयले आनी दक्षिण गोंया भितर पयल्या वेळाचेर 17 आमी लढयले, 17तले 14 जिल्हा पंचायत सदस्य हे आमचे निवडून आयले. आनी ताका लागून खऱ्या अर्थान हे जे सरकाराचें नांव बदनाम करपी जे लोक आसले तांकां खरीच चपराक मेळ्ळी. कारण आमी सदोदीत सांगताले, सुरवाती पासून सांगताले की भारतीय जनता पार्टी दोनूय मतदारसंघा भितर निवडून येता. पत्रकारां बऱ्याचदा आमकां प्रश्न विचारताले तुमी कितें सांगतात काय म्हूण. ज्या तरेन वेगवेगळी आंदोलनां घेवन हे जे उबे रावल्ले आसात, मागीर ते टावर कोलाचो विशय आसत, डबल ट्रॅकिंग रेल्वे डबल ट्रॅकिंगचो विशय आसत, नॅशनल हायवेचो विशय आसत, टर्मिनल पावर प्रोजेक्टाचो विशय आसत की मेळावले सारकिल्या IITचो विशय आसत, ह्या वेगवेगळ्या विशयांच्या आधाराचेर हे सरकाराचें नांव जें आसा तें बदनाम करपाक पळयताले. पण आमी तांकां सदोदीत सगळ्यांक सांगतना एक सांगताले, कारण हे जे सगळे जाण जे आसात हे केवळ ते बावटे घेवन जे उबे रावतात तितल्या पुरतेच आसतात. ते लोकांक कन्विन्स करपाक शकनात, कारण लोकांक तांची एक्च्युअल कित्याक लागून करतात हे पूर्णपणे खबर आसा. आनी खऱ्या अर्थान जेन्ना रिजल्ट लागलो त्या वेळाचेर संबंद गोंयच्या लोकांक कळून चुकले. कारण हांव आज खंय तरी पळयतालो की मेळावलीच्या संदर्भात कोणे तरी काणकोणच्यानूय सपोर्ट म्हणून थंय जाहीर केला. ताका खबर ना मुख्यमंत्र्यान मेळावलीचो IIT कॅन्सल केली, दुसरी कडेन ऑलरेडी ठरयल्ली आसा. आनी ताका लागून हे केवळ राजकारण करपाचो जो प्रयत्न करतात तांकां खरें उत्तर दिवपाचें काम हे तुमी करचें पडटलें. कारण हे सगळे सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान मोठ्या प्रमाणात जे फुडें वता ताका खंय तरी जर चपराक दितले, ताका खंय तरी बंद करतले जाल्यार ही जबाबदारी तुमची आसा. पण हे सगळें जर करतले आसत जाल्यार तुमकां एक विश्वास आसचो पडटलो. तो विश्वास जर तुमच्या सगळ्यांच्या भितर आसत जाल्यारच ती गोश्ट साध्य जातली. तुम्ही ज्या पार्टीक काम करतात त्या पार्टीचो आपल्याक विश्वास आसूं जाय. हे जे सरकार आसा त्या सरकारांतलो आपल्याक विश्वास आसूं जाय. एखाद्या गोष्टीचो ठामपणे जर आपल्याक विश्वास जर पटलो आसत जाल्यार खंयचीच गोष्ट अशक्य ना. तुम्ही त्याच पद्दतीन तांकां कन्विन्स करपाक शकतले. आनी ताका लागून तुमची सगळ्यांची जबाबदारी आसा. ह्या निमित्तान वेगवेगळ्या विशयाचेर तुमकां मार्गदर्शन जालें. मुख्यमंत्री आपण उलयतले. येणाऱ्या दिसांनी रोजगाराच्या संदीच्या संदर्भानूय तुमकां सांगतले. तांचो प्रयत्न आसा की आमच्या गोंयची भुरगीं हांकां लागून रोजगाराचो विशय आसत, सेल्फ एम्प्लॉयमेंट आसत, स्वताच्या पांयार उबे रावपाचो विशय आसत, हे सगळे गोश्टी जे आसा ते पूर्णपणे करप अशें ठरयल्लें आसा. कारण सरकार भारतीय जनता पार्टीचें जें सरकार आसा ह्या सरकाराक ह्या गोंयचें हित खबर आसा. ह्या गोंयांक लागून जें काम करपाक जाय तें खबर आसा. कारण ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचें सरकार ह्या गोंया भितर आयलें हांगा ज्या तरेन उदरगत जाल्ली आसा ही हांवें तुमकां कितें सांगपाक जाय अशें ना. पण हें सगळें जर करतले आसत जाल्यार तुमी सगळे जाण एक्टीव जावपाची गरज आसा. ज्या तरेन आमी जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका जिखल्यो, आज येणारी केन्ना तरी म्युन्सिपालिटीच्यो निवडणुका जातल्यो. आमी सगळे जर हे गोश्टी केल्ले आसत जाल्यार फायनली आमी राजकीय कार्यकर्ते. आमचें सगळ्यांत चड म्हत्वाचें कितें आसा जाल्यार निवडणूक जिखप हें सगळ्यांत म्हत्वाचें आसा. आनी भारतीय जनता पार्टीक प्रत्येक निवडणूक ही इम्पॉर्टंट आसता. आमी खंयचीच निवडणूक सेमी फायनल क्वॉर्टर फायनल म्हणून लढनात. प्रत्येक निवडणूक आमकां जिखपाक जाय म्हणून आमी लढयतात. आनी ताका लागून म्युन्सिपालिटीची जी निवडणूक जातली, ज्या तरेन कांय लोक जे बोळ घालताले आनी जिल्हा पंचायतीचो रिजल्ट लागतकच ते चूप जाले, त्या पद्दतीन येणारी जी म्युन्सिपालिटीची निवडणूक आसतली त्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीक तुमी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम करचें पडटलें. म्युन्सिपालिटीक आमचे उमेदवार निवडून हाडचे पडटले. आनी ते जर आमी केलें आसत जाल्यार आनी ज्या तरेन हळू आनी कांय जे बोळ करणारे आसात ते सगळे चूप बसतले. कारण तेंचें प्लॅनिंग चुकलें. बरेच राजकीय पार्टी विधानसभाच्यो निवडणुका येवच्या पयलीं लॉन्चिंग करतात. ह्या वेळार तेंच्यांनी बेगीन लॉन्चिंग केलें. कारण तांकां खबर ना की ते समजले हे आतां केल्या नंतर तो टेम्पो तशेंच दवरूंक शकतले. ते दवरपाक शकले ना. आनी ताका लागून जे कांय थोडे वयर सकयल जे करतात तांकां जर सायडीक बसयतले जाल्यार आमकां हें करपाक जाय. आनी हें जर करतले जाल्यार आमकां सगळ्यांक विश्वास आसचो पडटलो. हांव तुमकां एक विश्वास कशा पद्दतीचो आसचो हें सांगता आनी म्हजें सोंपयता. आमी बऱ्याच जाणांक खबर आसतली की बऱ्याच जाणांनी आमी विमानान प्रवास करतात. आनी एका वेळार आमी ज्या वेळार विमानान प्रवास करतात त्या वेळार कितलोय जरी डेली प्रवास करणारो जरी आसलो जाल्यार ताका विमानान जाल्यार सुरवातीक टेक ऑफ
आणि सकाळी लँडिंग जाय पर्यंत मातसो मनाक मातसो भंय दिसता देवाचें नांव कितें तरी थोडे करतात थोडे आपापल्या मनात हे आसतात सगळे अशाच तरेचे एक ट्रॅव्हल करणारी एक फॅमिली वयताले मुंबयच्यान दिल्ली हांगासर विमानान प्रवास करताले प्रवास करतकच विमान टेक ऑफ जालें आनी विमान टेक ऑफ जातकच विमान सुरू जातकच थोड्या वेळा नंतर विमान मातशें हलपाक लागलें हलपाक लागतकच सगळे विमानान बशिल्ले जे पॅसेंजर आसले ते सगळे भिवपाक लागले आतां कितें जाता म्हणून समजना आनी पायलट तर परत अनाउन्समेंट पायलटान सांगली की कोण सगळे आपापल्या सिटार बसात सीट बँड बांदात आनी थंडपणान उगी रावात ही अनाउन्समेंट करपाक सुरवात केली पण फायनली मनीस प्रत्येकाक जीव आपलो चड इम्पॉर्टंट दिसता कारण समजा कितें बरें वायट जालें जाल्यार कितें जातलें कारण कोण भितरले उरतले हें कांय लक्षान येना आनी ताका लागून सगळ्याच विमाना भितर बोवाळ सुरू जालो सगळे रडपाक लागले बरेच जाण सामके अस्वस्थ जावपाक लागले अशाच वेळाचेर त्या विमाना भितर एक भुरगें ट्रॅव्हल करतालें हे सगळेच लोक बोवाळ करताले पण ते भुरगें जें असलें तें शांत बसून भायले ढग एन्जॉय करतालें भायर ज्या तरेन विमान ढगाक आपटकच हलतालें ते भुरगें एन्जॉय करतालें आनी आपल्या मोबायलान तेचे ते हे घेताले रिकॉर्डिंग करताले व्हिडिओ रिकॉर्डिंग करताले आनी हे सगळें करतकच एक वाटेनच्यान अनाउन्समेंट चालू आसा दुसरे वाटेनच्यान लोक बोवाळ घालता अशें करत करत गेले थोड्या वेळा नंतर अनाउन्समेंट जाली की आतां फुडें मातशें शांतता आसा फुडें कांय डिस्टर्बन्स ना आनी ताका लागून मातशें तुमी सगळ्यांनी शांत रावचें अशें हें जाता पण लोक कशें अजुनूय विमान हालपाचें आहा तें थांबना ह्या थोड्या वेळा नंतर पूण हें सगळें करता आसतना तें भुरगें पूण शांतपणान सगळें एन्जॉय करतालें ताका कांयच पडलेलें नासलें की हे बोवाळ कित्याक घालतात ताका कांय पडलेलें ना तें आपल्या दुनियेन सुशागादपणे एन्जॉय करता थोड्या वेळा नंतर पायलटान अनाउन्समेंट केली की आनी एक थोड्या वेळान आमी लागीं पावल्ले आसा आनी थोड्या वेळानूच विमान उतरतलें आनी तो पर्यंत सगळ्या विमानांतली शांतता जाली थंड जालें वातावरण आनी विमान मातशें शांत जालें थोड्या वेळा नंतर तें शांत जातकच सगळे लोक थंड जाले सुस्कारो सोडलो सगळ्यांनी चल आमी आतां सुशेगादान एकदां पावतले म्हणून हे पावल्या नंतर तरी पण त्या भुरग्याचेर हे जरी सुशेगाद आसले जाल्यार त्या भुरग्याचेर कांय परिणाम ना ज्या तरेन ते सुरवाती पासून आसा तशेंच तें भुरगें एन्जॉय करतालें विमान लँड जालें थांबलें विमान थांबतकच दार ओपन करतकच भायर वचच्या पयलीं सगळ्यांक दिसलें की आमी सगळेच जाण इतले डेली ट्रॅव्हल करपी तरी पण आमी सगळेच जाण इतले भिले आनी हें भुरगें शांत आसा कित्याक काय म्हूण तांच्यांनी कोणें तरी म्हणलें ना आमी उतरच्या पयलीं मातशें फायंड आवट करुया ताका विचारुया तरी कारण एटलिस्ट आमकां सॅटिस्फॅक्शन मेळटलें कित्याक लागून तुवें अशें काय म्हूण म्हणटकीर ते भायर वचच्या पयलीं एक दोग तीग जाण त्या चलये कडेन गेले ते विंडोच्या सिटारूच बशिल्ले त्या भुरग्याक तांच्यांनी विचारलें की बाय विमान इतलें हालतालें आमी सगळे रडटाले भिताले विमान पडत काय कितें काय म्हूण पण तूं सगळें सुशेगादान शांत बसून आसा हें कशें कितें काय म्हूण सगळ्यान म्हत्वाचें त्या भुरग्यान दिल्लें उत्तर त्या भुरग्यान तांकां सांगलें की जें विमान चलयता ते चलोवपी पायलट आसा पळय तो म्हजो बापूय आनी म्हाका म्हज्या बापायचेर पूर्ण विश्वास आसा की म्हाका तो त्या डेस्टिनेशनाचेर पावयतलो म्हाका विश्वास आसलो आनी ताका लागून आपूण शांत आसलें तो विश्वास तुमी पार्टीचेर दवरात तो विश्वास तुमी मुख्यमंत्र्याचेर दवरात तो जर दवरलो आसत जाल्यार प्रत्येक गोश्ट आमकां जाय तशी आमी करपाक शकतले इतलें सांगता आनी तुमकां सगळ्यांक देव बरें म्हणटा धन्यवाद देव बरें करूं बाई खरोखरच आज जे मार्गदर्शन जाल्लें आसा म्हाका दिसता सगळे युवान आमचे कान उगडे दवरून आयकले आसतले आनी ह्या कानांतल्यान भायर सोडनासतना मनान आपल्या तकलेन हो विचार घेतलो आसतलो अशें जेन्ना आमी युवा मोर्चाक जॉयन जाल्ले आमचे म्हाका गायड करपी आमचे एक मनीस आसले तेंच्यांनी एक वेळा अशेंच म्हणलें युवा ह्या शब्दाचो उलट अर्थ शब्द जर पळयत जाल्यार तो वायू म्हळ्यार युवा जर आसत युवाक मनाक येत जाल्यार युवा कितें करपाक शकता आनी आतां मेरेन जितलें मार्गदर्शन जें जाल्लें आसा त्या मार्गदर्शनान म्हाका दिसता आयचो युवा हो स्वताचो जिवनाचो स्वता शिल्पकार जावपाक जाय तुमकां इतले वेळ मेरेन बऱ्यापैकी मार्गदर्शन जाल्लें आसा आनी ह्या फुडें आमचे मदीं आमचे एक युवा नेते ज्यांच्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खातीर भरपूर काम केल्लें आसा आमी तांच्या अंडर काम केल्लें आसा नरेन भाई आसत किंवा बाकीचे आमचे सगळे लिडर जे आसा आनी ज्यांच्यांनी थोडे काळान आपली ओळख आनी आपलो ठसो जो आसा ते आपल्या कार्यान आनी कर्तृत्वान लोकां मेरेन पाविल्लो आसा अशें आमचें नेतृत्व जें आसा जे सामान्य कार्यकर्त्या खातीर सामान्य मनशा खातीर काम करता आनी त्यांचे विचारच असे आसा की राज्याचो शेवटचो मनीस जो आसा ह्या राज्यान जो शेवटचो मनीस आसा
त्यांच्या उदरगतीचे विडे उबारले हे मुख्यमंत्री एक युवा नेतृत्व आणि मनान अंत्योदय तत्वान जगपी त्या तत्वान काम फुडें व्हरपी असे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत हांव मागता सरां लागीं की तुमी ह्या वेळार आमचे युवाक मार्गदर्शन करचे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात आयोजित केल्ल्या ह्या स्वामी विवेकानंद युवा संमेलनाक व्यासपीठार ज्यांच्यानी नुकतेच तुमकां मार्गदर्शन केले म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानवडे, भारतीय जनता पार्टीचे काणकोणचे आमदार बाब इजदूर फर्नांडीस, माजी आमदार माजी मंत्री बाब रमेश तवडकर, माजी आमदार बाब विजय पै खोत, भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि आमचे पार्टीचे NRI कमिशनचे अध्यक्ष बाब नरेंद्र सावयकर, व्यासपीठाचेर आशिल्ले काणकोण मतदारसंघातले बाकी सगळे पदाधिकारी, ह्या मंडळाचो अध्यक्ष बाब भगत, म्हज्या समोर आशिल्ले म्हजे पत्रकार मित्र आणि काणकोण म्युनिसिपालिटी एरियांतले सगळे युवा मित्र आणि मैत्रिणींनो, माजी कावन्सिलर आणि भावी कावन्सिलर, माजी कावन्सिलर आहात तेच सगळे भावी कावन्सिलर काय नवीन कावन्सिलर? थोड्या जाणांक प्रश्न पडलो, थोड्या जाणांक प्रश्न पडलो, थोडे नवीन म्हणटा थोडे तेच म्हणटा. आनी हांव त्या विशयान वचना, पण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चान एक अवघ्या थोड्याच दिसा भितर म्हणजे म्हाका दिसता 2 दिसां भितर तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत संपर्क साधलो आणि तुमकां सगळ्या जाणांक ह्या युवा संमेलनाक आपयले आणि निश्चितच स्वामी विवेकानंदांचे विचार बाब जयंत जाधव हांणी तुमच्या समोर मांडले. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा माजी आमदार बाब सिद्धार्थ कुंकळकर म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात मोदीजीन देशाच्या 20% बजेट हे परत एकदा पुराय भारत देशात आत्मनिर्भर भारत या योजनेच्या सकयल म्हणजे अंत्योदय घटकापर्यंत कशा पद्धतीत पावोवपाची ही योजना आखली आणि त्यांच्यानी पावयले. ते आत्मनिर्भर भारत आणि हांवें केल्ली संकल्पना सुरू स्वयंपूर्ण गोंय हे सगळ्यांच्या पर्यंत पावोवपाचो कंटिन्युअसली प्रयत्न सुरू आसा आणि बाब सिद्धार्थ कुंकळकर हांच्यानी तो विशय तुमच्या समोर मांडलो. EDCच्या बद्दल स्वयंरोजगार कशा पद्धतीत आयच्या तरणाटे युवा युवतींक सुरू करू शकता. बाब संजय सातार्डेकर आमचे EDCचे व्हायस चेअरमॅन, तेणी फक्त भाशण करूंक ना, म्हाका दिसता आगोस्तीनची सीडी खरें तुमी पुराय पळयल्या जाल्यार खबर ना म्हाका, बट खरोखरूच आगोस्तीन ज्या पद्धतीन म्हणजे दुसऱ्याक प्रेरीत करून वेवसाय सुरू करपाक जर पळोवंक ना जाल्यार अजूनय परत एकदा सोंपल्या उपरांत लावची ती निश्चितच खूब बऱ्या पद्धतीत तेणे संजय सातार्डेकर आनी तुमकां सांगता तुमकां जी लिफलेट्स EDCची दिल्या ताजेरूच तूं सांगता 150 पेक्षा चड वेवसाय करपा खातीर गोंयांत स्कोप आसा. फक्त आमी कितें करपाक जाय हें आमी ठरोवपाक जाय. बाब इजदोर फर्नांडीस हाणें तुमकां प्रश्न विचार म्हटलो बट तुमी विचारलो ना. तेणी एकट्यानूच विचारलो की काणकोणचो विकास केन्ना जातलो काय म्हणून. बाब इजदोर बाबाक हांव सांगपाक सोदतां, म्हाका चिंता आसा पुराय गोंयची, पेडण्या पासून काणकोणाची. हांव फक्त सांखळेचोय मुख्यमंत्री न्हू, हांव मुख्यमंत्री पुराय गोंयचो. त्या खातीर तुका चिंता करपाची गरज ना. ह्या डिसेंबर पर्यंत जी कामां उरल्या, जावं ती रस्त्याची जावं ती उदकाची, इवन दो तुझे काणकोणातले रवींद्र भवन हेंय म्हज्या तकलेत आसा आणि निश्चितच रित्या हे सगळे प्रोजेक्ट जाता तितके बेगीन पुराय करपाची हांव वचनबद्ध आसा. पॅन्डेमिकच्या काळात, कारण पयल्या वर्सा म्हाका मुख्यमंत्री म्हणून येता त्या मार्चाक 2 वर्सां पुराय जाता. पयल्या वर्सात म्हाका दिसता पुराय वर्स वेगवेगळ्या इलेक्शनांनीच गेले. ताज्या उपरांत बरोचसो राजकीय भूकंपय जालो आणि ताज्या उपरांत दुसरें वर्स भितरले 8 ते 9 म्हयने कोविडात गेले. आणि तुम्ही सगळे जाण जाणा की कोविड मॅनेजमेंट कशा पद्धतीत गोंय सरकारान केलें आणि निश्चितच रित्या तातूंतल्यान आमी आत्तां खंय तरी भायर येवपाक लागल्या. त्या खातीर विकासाची पुराय कामां पुराय करपा खातीर हांव कटिबद्ध आसा. आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तान पयलेच फावटी राज्यान सरकाराच्या वतीन युवा सप्ताह मनोवपाचो ठरयलो
आणि पुराय 8 दीस विविध कार्यक्रम ऑर्गनायज केले. भारतीय जनता पार्टीने बी आमचो बाप समीर मांद्रेकर आणि तशेंच काणकोणांतल्या सगळ्या युवकांनी हे युवा संमेलन ऑर्गनायज केले. पार्टीन वेगवेगळ्या शहरांनी अशाच पद्धतीची युवा संमेलन ऑर्गनायज केली. तुम्ही पेपरार फाटले 8 दीस पळयता आसतले. मागीर जावं ते पेडण्या आसतले, म्हापशा आसतले, कुडचड्यार आसतले, सांग्यार आसतले. वेगवेगळी युवा संमेलन वेगवेगळ्या शहरांनी जाली. खूब बरो प्रतिसाद तुमच्या सारकिल्ले सगळे तरणाटे. हांव मुद्दामून पळयतालो की 18 ते 25 वयो गटांतले कितलेशेच तरणाटे जो कोण तरी ग्रॅज्युएट करता, कोण तरी पोस्ट ग्रॅज्युएट करता, कोणाक तरी आत्ता टी.वायक आसा, असे सगळे भुरगे ह्या युवा संमेलनात सहभागी जाले आणि निश्चितच एक दिशा ठरोवपी युवा संमेलन ही पार पाडली. आमी स्वामी विवेकानंद जयंती पयलीच फावटी सरकारी पातळीचेर मनयली. तितून सायकल रॅली जाल्यो, युवकांक मार्गदर्शन करपी वेगवेगळी भाशणां जाली. त्याच बरोबर पुराय राज्यांत आमी क्लिनिनेस ड्रायव्ह केलो. मागीर NCCचे आसतले, NSSचे आसतले, नेहरू युवा केंद्र आसतले. ह्या सगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत वेगवेगळे कडेन वेगवेगळे कार्यक्रम आमी घडोवन हाडले. आणि खास करून म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की 1892 स्वामी विवेकानंदजी गोंयांत आयिल्ले. कितल्या जाणांक खबर आसा? 1892 सालान 1893 स्वामीजी शिकागो गेले. जे त्यांचे जगप्रसिद्ध भाषण आसा, ज्या भाशणांतल्यान तांच्यांनी दाखोवन दिले की हो भारत देश हो एक दीस परम वैभवा कडेन पावतलो, हो भारत देश एक दीस महासत्ता जातले. आणि खरोखरूच त्या नरेंद्रनाथात सांगलेले आणि तो आज दीस आयिल्लो आसा. ह्या नरेंद्र मोदीत ते सिद्ध करून दाखयल्ले आसा. हे सांगता आसतना हांव गर्वात सांगता की हय, आज पुराय जग भारताकडे आशेन पळयता, महासत्ता म्हणून पळयता. कित्याक पुराय जगाचेर काही देश कोरोना खातीर लॉकडावन हे सोल्युशन म्हणटा. आयजूय बी खुबशा देशांनी आयजूय बी लॉकडावन करतात. तुम्ही आयच्या जर नवीन टायम्साची जर तुम्ही बातमी काढून पळयली, बांगलादेश आसतलो, म्यानमार आसतलो, नेपाळ आसतले, ही सगळी राष्ट्रां भारत देशाकडे आमकां वॅक्सिनेशन केन्ना मेळटलें काय म्हणून पळयता. इतकीच न्हय, हाज्याय उलट आनी कितलीशींच राष्ट्रां आसा आमकां कोविडाचें वॅक्सिन केन्ना मेळटलें काय म्हणून भारत देशाकडे पळयता. आमी काडिल्लें वॅक्सिन हें तर रिजनेबल आसाच आसा. आणि त्याच बरोबर आमी म्हणटा की ताजी ट्रायल ही 100% सक्सेसफूल जाली. ताजे प्रिजर्वेशन 100% सक्सेसफूल जाली. त्या खातीर पुराय जग म्हणजे एका दृश्टीन कोरोना कंट्रोल करप आणि कोरोनाचे वॅक्सिनेशन काडप. माननीय मोदीजींचे अभिनंदन करता, आमच्या सगळ्या सायंटिस्टांचे अभिनंदन करता, बायोटेक अँड सिरामिक कंपनी या सगळ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करता आणि ते अभिनंदनाक पात्र आसात. तेच सांगपा खातीर म्हणजे म्हाका खरोखरूच अभिमान दिसता. नरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद ज्या गोंयांत येवन गेले त्या मडगांवांतल्या घरात म्हणजे बाप सुब्राय नायक तेन्नाचे जे संस्कृती प्रेमी, तेन्नाचे जे धर्मरक्षण करते, हांच्या घरात ते 8 दीस आशिल्ले. मडगांवांत तेंचे घर आसा. जेन्ना स्वामीजींक दिसलें की गोंयांत क्रिश्चनिटी आसा, गोंयांत पोर्तुगीज आसा आणि पोर्तुगीज आसतना सुद्दां हिंदू धर्माचे रक्षण करपी रक्षणकर्ते आसात. आणि ताका लागून ताजो अभ्यास करपा खातीर बेळगांवांतल्यान स्वामीजी गोंयांत आयले आणि बाप सुब्राय नायक आणि आता त्यांचे नातू आशिल्ले बाप प्रदीप नायक हांच्या घरात ते 8 दीस रावले. त्याच घरात म्हाका 3 दीस पयलीं त्यांच्या ज्या चौकात ते रावले त्या दामोदर सालात ते रावले. त्या दामोदर सालात सगळ्यो गजाली ते बसलेली, ती खुर्ची आसतली, पुजेचे साहित्य आसतले, रेडिओ आसतलो, प्रत्येक गजाल अजुनूय 130 वर्सां बाप प्रदीप नायक हांच्या फॅमिलीन तशाची तशी टिकोवन दवरल्या. हांव अभिनंदन करता त्या फॅमिलींचे. इतकेंच न्हय, म्हजें भाग्य इतकेंच की तांच्यांनी प्रत्यक्ष म्हाका भितर वचून स्वामीजींचे त्या फोटवाची दर्शन घेवपाची संद दिली. स्वामीजी ज्या खुर्चेर बसलेले त्या खुर्चेचे दर्शन घेवपाची संद मुख्यमंत्री पदाचेर आसतना म्हाका मेळ्ळी. हें म्हजें भाग्य आसा. आनी इतक्याचेरूच उरूंक ना. बाप प्रदीप नायक हांच्यांनी हाज्याय फुडें एक पावल फुडें मारून तांच्यांनी म्हटलें की ह्या दामोदर सालात स्वामीजी जे रावून गेले, जर गोंयांतल्यानी भारतांतल्यानी जगा वयल्या स्वामीजींचेर प्रेम करपी आयचे तरणाटे अजूनय आसा,
तांकांय जरी त्याचे दर्शन घेवपाचे जर जाले आसत जाल्यार आमी हो चौक, आमी हो दामोदर साल तांच्याय खातीर खुले करता सरकाराच्या सहकार्यात. आमी ठरयलें की स्वामीजीच्या यादीच्या निमित्तान स्वामीजीचे विचार गेली 100 वर्सां आमच्यात आसा जाल्यार फुडली 100 न्ही आजुनूय कितलीशींच वर्सां परत एकदा गोंयच्या तरणाट्यांच्या मदीं त्यांचे विचार जर उरपाक जाय आसत जाल्यार स्वामी विवेकानंद केंद्र मडगांवांतल्या रवींद्र भवनात सुरू करपाचो आमी निर्णय घेतला. आणि निश्चितच थोड्याच दिसा भितर ते स्वामी विवेकानंद केंद्र आमी मडगांवांतल्या रवींद्र भवनात सुरू करता. सुरू इतक्याच खातीर करता की वा बद्दल जयंत जाधव उलयता आसतना तांच्यान सांगलें स्वामीजीचे विचार सगळ्यांच्या मनात उरपाक जाय. आयज तो तरणाटो कसो आसचो जाल्यार तेणी सातत्यान आपल्याय बरोबर दिसांतल्यान केन्ना तरी उलोवचो. तेची आयज तो तरणाटो कसो आसतो हें सांगता आसतना स्वामीजीन फक्त थोडक्यात सांगल्या त्यो गजाली सांगता. हांव खूब डिटेलान वचना. ताज्या उपरांत हांव बाकीच्योय गजाली म्हाका आयच्या तरणाट्याक कितें गरज आसा हाजेर उलोवपाचें आसा. स्वामीजी जेन्ना सांगता आयच्या तरणाट्या कडल्यान तांकां फक्त 4 गजालींची अपेक्षा आसा. त्यो गजाली कितें? 4च गोष्टीची अपेक्षा आसा. एक, शारिरीक सेवा. दुसरी, बौद्धीक सेवा. तिसरी, आध्यात्मिक सेवा. आणि चौथी, आमी सामाजिक सेवा. आणि ह्या सगळ्याचो जर परिपाक कितें आसत जाल्यार राष्ट्र सेवा. आमी जेन्ना शारिरीक सेवा जेन्ना सांगता तेन्ना तितून फक्त आमचोच स्वार्थ आसा, स्वताचो स्वार्थ आसा. स्वामीजीन सांगला की आपल्याच शरिराची सेवा करात. माननीय मोदीजी तीच उतरां फिट इंडिया मुवमेंटाच्या मद्दतीन आता सांगता. फिट इंडिया मुवमेंट इज फिट युअर सेल्फ. आमी आमकां फिट दवरपा खातीर हो मुवमेंट सुरू केल्लो आसा. स्वामीजींनी 130 वर्सां पयलीं सांगलेलें शारिरीक सेवा ही परम सेवा आसा. तुमचें शरीर जर फिट उरतलें आसत, योगा आसतले, प्राणायाम आसतले, मॉर्निंग वॉक आसतलो, इवनिंग वॉक आसतलो, खेळप आसतलें, ह्यो सगळ्यो गजाली आपणाक फिट दवरपा खातीर करात. आनी हें फिट उरप हेंच खूब म्हत्वाचें आसा. आयच्या जगात आमी पळयता फिटनेस ही म्हत्वाची आसा आनी फिटनेसा शिवाय दुसरें कांयच ना. दुसरें तेंच्यांनी सांगलें की बौद्धीक सेवा. आमची आकलन शक्ती वाडोवपा खातीर, आमची बौद्धीक क्षमता वाडोवपा खातीर म्हाका दिसता दिसान दीस नवीन ज्ञान आमी घेवपाची गरज आसा. बट खरेंच आमी घेता काय कितें? खरोच केन्ना तरी आमी ह्या गोष्टीचो विचार करता काय कितें? काय आमी सगळे जाण फक्त पुस्तक शिकता एग्जाम पास जावं पुरतें? आमची परीक्षा आसा म्हणून आमी शिकता. आमचो TY आमकां फर्स्ट क्लास येवपाक जाय म्हणून आमी शिकता. आमी सामाजीक ज्ञान आसतलें बाकीच्या सगळ्या ज्ञानाचो म्हणजे थोडे तरी खंय परीक्षेच्या भायर वचून शिकपाचो प्रयत्न तरी करता काय कितें? आमच्या कडेन आयज कितलीशींच गॅजेट्स आसतली ज्या गॅजेट्साचो वापर करून आमी केन्ना तरी गुगलान वचून स्वामीजींची म्हायती काडून विकिपिडियाचेर वाचल्या काय कितें? आयज गरज आसा बौद्धीक क्षमता वाडोवपाची. आनी तें जर स्वामीजीन तेन्ना सांगलेलें आसा. ताकाच धरून तांच्यांनी म्हटलें की आध्यात्मीक सेवा. आध्यात्मीक सेवा म्हणजे ते तुमकां सांगना की तुमी ध्यान धारणा समाधी करून बसा म्हणून. तांच्यांनी केन्नाच सांगूं ना. तेंच्यांनी देवपुजा सांगल्यात. बट देवपुजा सांगता आसतना खंयसरच तेंच्यांनी धर्माचो भेदभाव करूंक ना. हिंदू आसतलो, मुस्लीम आसतलो, क्रिश्चन आसतलो, आपल्या देवाची पुजा करात. बट ताज्याय पेक्षा फुडें वचून ह्या भारत मातेची पुजा करात. तुम्ही ह्या भारत देशात रावता हें खूब म्हत्वाचें आशिल्लें. आनी ह्या आध्यात्मीक सेवेच्या अनुसारूच फुडें वचून आमी म्हटलें की समाज सेवा. बरेचशे फावटी आमी पळयता की समाजात कितलेशेच घटक आसात. आमी तेंच्या खातीर कितें करूं शकता हाजो विचार तरी आमी करता काय कितें? आमी म्हणटले आमी कितें करतले? आमी पयशेच दिवपाक जाय हाची गरज ना. आमी वेळ दिवपाक जाय हाचीय गरज ना. हांव मुद्दामून सांगता. बरेच जाण म्हाका विचारता एक्सिडंट जाल्लो तूं केन्ना पळयलो वाटेर रावता तेका तुजे गाडयेन घालता नाल्यार हय ऑफकोर्स आतां घालिना हांव. कदाचित मुख्यमंत्री म्हणून तो आतां खंय तरी फोटो व्हायरल जाता, कोण तरी दिता. हाज्याय पयलीं सुद्दां म्हाका जेन्ना जेन्ना कोणी खंयसर दिसलो आसत जाल्यार ताका उकल्ला घातला. हांव तेंच सांगना. हाज्या पलीकडे वेगळे कितलेशेच इन्सिडंट्स आसतले. कोण तरी जेका कोण ना तो खंय तरी रस्त्यार पडला ताका हॉस्पिटलांत घालून ताका प्रोविजरीयाच्या हितूर पावयला. हांव मुद्दामून 2-3 गजाली कालचीच गजाल सांगता हांव. म्हणजे आमी समाज सेवा जेन्ना म्हणटा आमी पयर म्हज्या रवींद्र भवनात आमी सोशल वेलफेअराच्या मार्फत प्रोग्राम ऑर्गनायज केल्ले. पुराय गोंयांत आमी 12 कडेन कार्यक्रम घेतले.
गोंयांत जितके डिजाबल लोक आसात म्हणजे फिजिकली डिजाबल्ड आसतले मेंटली डिजाबल्ड आसतले मेंटली चॅलेंज आसतले तांकां आमी स्पेशल चायल्ड म्हणटात लोक जाणटेले आसतले थोडे जाका कोणाक चलोंक येना जाका कोणाक आयकोंक येना जाका कोणाक पांय ना रवींद्र भवनात आमी आमचे गेहलोतजी सोशल जस्टीस मिनिस्टर आयिल्ले आमी अशा पद्दतीचे इक्विपमेंट घेवपाचे पयलीं कॅम्प घेतले आनी ताज्या उपरांत तांकां इक्विपमेंट दिवपाक हाडले टोकन म्हणून आमी 150 ते 200 लोकांक रवींद्र भवनात आफयल्ले आमी तेची रिएक्शन पळयली ती सांगता एक 35 वर्साच्या मनशाक पांय नाशिल्लो ताका आमी जयपुरी फूट घातलो आनी ताका स्टेजीर येवन आफयलो स्टेजीर आफयना फुडें सांगलें दोतोर म्हणलो आपूण तुजो कायमचो तुज्या सरकाराचो आभारी आहा म्हणलो आपूण चिंतूकूच नासले आपूण केन्ना चलोंक शकतालो अक्षरशः तो स्टेजीर धांवपाक लागलो नाचूंक लागलो आपूण विचारूय करूंक नासलो म्हणलो आपूण परत केन्ना तरी चलतलो म्हणून दुसरी गजाल म्हाका ज्या चलयेक आयकूंक येनासलें 22 वर्साचें चली जेन्ना ताका कॉक्लियर इम्प्लांट लायलो पळय न्ही ते व्हडल्यान सांगता म्हाका आयकूंक येता आनंदात सामको त्याच्या चेहऱ्या वयलो आनंद जो आसलो हो द्विगुणीत कितलोसोच मोठ्या प्रमाणात पळय सारकेलो आशिल्लो तिसरी गजाल ज्या 28 वर्साच्या चलयेक म्हणजे जेन्ना ताका स्पायनल पॅरालायसीस जाल्या उपरांत गेली 4 वर्सां घरान आशिल्लें आनी ताका जेन्ना सायकल दिली त्या सायकलीचेर बसल्या उपरांत तेणी सांगलें की दोतोर आपूण पयलेच फावटी निदान ह्या सायकली वयल्यान घरा भायर तरी वचूंक शकतले आनी ताज्याय फुडें सांगता 10 वर्साचे सेरेब्रल पाल्सी जाल्लें भुरगें जाका आपूण कितें आहा तेंय कळना तेज्या बापायक जेन्ना आमी चेअर दिली त्या वेवस्थीत रित्या चेअरान ताका प्लेस केलें निदान म्हणजे ताज्या बापायतले अक्षरशः ताज्या दोळ्यांतले आसरू ताका अनावर जाले तेणी विचारूय करूंक नासलो की ही 60-70 हजाराची खुर्ची आपूण केन्ना घेवंक शकतलो त्या बारकेल्या 10 वर्साच्या भुरगेक तेची ग्रोथूय जावंक ना ताका तेन्ना बसयलें आनी स्टेजीर हाडलें अक्षरशः ढळाढळा रडलो हेका म्हणटा समाज सेवा आमी व्हडलेशें कांयच करूंक ना हांव परत सांगता सरकाराच्या वतीन केंद्र सरकाराच्या वतीन तांकां सगळ्या जाणांक आनी हें काम कोणी केलें सगळेंच काम पंच सरपंचांनी करूंक ना जेका कॅम्प आसा म्हणून कळ्ळो ते तुमच्या सारकेल्या तरणाट्यांनी तांकां त्या कॅम्पा पर्यंत पावोवपाचें काम केलें इतकेंच काम वेगळें कांयच न्ही आपल्याय वाड्यार कोण तरी फिजिकली डिजाबल्ड आसतलो कोणाक तरी आयकोंक येना आसतलो आमचें काम तें कितें तर ताका कन्सर्न जी सोर्स आसा ताज्या पर्यंत पावप अरे सरकारात जायत्यो योजना आसा आमी जर निदान इतकें जरी काम केलें त्यो तेज्या पर्यंत पावोवपाचें जरी काम केलें जाल्यारूय म्हाका दिसता आमी 100% आमी जेका म्हणटा द अंत्योदय लास्ट पर्सन इन द सोसायटी तेज्या पर्यंत पावोवपा खातीर आमी यशस्वी ठरतले आनी हें काम फक्त आमदार मंत्री सरपंच कावन्सिलर हांचेच काय कितें हेंच्यांनीच करपाचें काय कितें आमच्या तरणाट्यांचें काम न्ही आमचें काम कितें तर फक्त आमकां शिकप आनी तुमी नोकरी दिया म्हणप इतकेंच काम आमी जेन्ना राष्ट्रप्रेम म्हणटा राष्ट्र सेवा म्हणटा समाज सेवा म्हणटा तेन्ना म्हाका इतकी तरी अपेक्षा हांव मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कडल्यान दवरपाक शकता आनी निश्चितच म्हाका खात्री आसा की हाज्या फुडें कावन्सिलर निवडून येतले कावन्सिलर आपली कामां करतले सगळें बरें आसा पण म्हाका दिसता आमी खंय तरी जे जबाबदार युवक ह्या नात्यान आमी खंय तरी ह्या कामात हातभार लायतले आमी खंय अशी वेगवेगळ्यो गजाली आसा हांव इतक्याचेरूच म्हणना एखादी विधवा भयण आसतली तिच्या पर्यंत पेन्शन पावना एखादो अपंग भाव आसतलो ताज्या पर्यंत सरकाराची येवजण पावना एखादी आमची जाणटेली एकटीच घरान रावता आसत जाल्यार तिकाय सरकाराच्या प्रोविदरियाचें घर आसा तितून दवरपाची सोय आसा बट ते जाणटेलेक बाबडे प्रोविदरियाचें घर आसा म्हणून कळटलें कशें आमच्या सारकेल्या तरणाट्यान जर सांगलें जाल्यारूच तें कळटलें तें सांगपाची गरज आसा आनी म्हाका दिसता निश्चितच आयचो तरणाटो की ज्या पद्दतीन आमी म्हणटा की स्वामी विवेकानंदांक दिसतालें की समाज सेवा करची राष्ट्र सेवा करची आमकां कोणाक युद्धान लढाई करपाची गरज ना आमकां इतकेंच सुद्दां जरी केलें जाल्यार म्हाका दिसता निश्चितच आमी खूब मोठ्या प्रमाणात हें काम करपाक शकतले पण इतकें सगळें करून तुमी म्हणटाले आमकां कितें मेळटलें आमकां मेळटली ती मनशांती आमकां मेळटलें तें खंय तरी समाधान हय आपुणूय बी ह्या समाजात जर रावता आसत जाल्यार ह्या समाजाचो कितें तरी देणेकारी लागता ह्या नात्यान आमी हें काम करपाक शकतले हें सगळें जाल्या उपरांत सुद्दां हांव फुडल्या विशयाचेर येता तुमी म्हणटाले की मुख्यमंत्री येयला आनी सरकाराच्या विशयाचेर कांयच उलयना ना हें सरकार युवकांच्या खातीर जायत्यो गजाली करता पण हांव अजुनूय सांगतलों की ज्यो आमी गजाली करता त्यो बऱ्योचश्यो गजाली आयच्या तरणाट्या पर्यंत खबर ना हो म्हजो एक्सपिरियन्स आसा हांव जेन्ना पेडण्या पासून काणकोण पर्यंत जेन्ना जेन्ना हांव
कार्यक्रमांतल्यान उलयता, मिटिंगेंतल्यान उलयता, प्रेसवाल्यांकडे उलयता, जेन्ना जेन्ना ज्या जाग्यार संदी मेळटा हांव खंयसरूच संदी सोडिना की हांव उलोवपाक मेळटा तेन्ना तेन्ना संदी सोडिना. हांव एक 2-3 प्रश्न मुद्दामून विचारता. युवकांक लागपी सरकाराची डिपार्टमेंट्स खंयची रे? कोणी सांगची म्हाका. तुमकां लागता ती सरकाराची खाती खंयची किंवा मिनिस्ट्री खंयच्यो, डिपार्टमेंट्स खंयच्यो, खंयची डिपार्टमेंट्स तुमकां लागता आयज डायरेक्टली? कोणी सांगचें म्हाका, तशें कांयच ना. हा, एड्युकेशन डिपार्टमेंट, बरें. एक फुडें बॉटल थंय. स्पोर्ट्स डिपार्टमेंट, व्हेरी गुड. स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स. नेक्स्ट. फायनान्स डिपार्टमेंट तुका कितें करपाचें? तें हांव पळयतां मरे. एनिमल हजबंड्री सॉर्ट ते तितून हांव वचना. हांव युवकांचेरूच फोकस करता. ते मागीर गायी बी तुमी म्हणटाले हांव गायी घेया म्हणून सांगता. हांव सांगना. हांवें घेतल्या, म्हजी डेअरी आसा स्वताची. आय हॅव स्टार्टेड माय गोमांचल कोऑपरेटिव्ह डेअरी म्हणजे 2014. आयजूय बी म्हणजे माझ्या डेअरींतल्यान डेली 500 लिटर दूध वता आणि आमच्या कुडण्या परिसरात ह्या नावेलेंतले आनीक 1000 लिटर दूध वता. डेली 1500 लिटर दूध माझ्या डेअरी वयल्यान गोवा डेअरी आणि सुमूल डेअरी एका वता. आणि हांव प्राऊडली सांगता हांव दूधकार. येस, हांव दूधकार. हांव प्राऊडली सांगता. आणि म्हयन्यान एकदा हांव म्हाज्या गोट्यारूय वता. हांव तेंय विसरना. म्हयन्यान एकदा तरी हांव गोट्यार वचून माझे जे लोक थंयसर आसा त्यांच्या चौकशी. आणि इतकेच न्ही, फक्त आमी डेअरीच घालूंक ना, त्या डेअरीचेर बायोगॅस प्लांटूय सुरू केला. त्या डेअरीचेर आमी गांडूळ खत निर्मिती सुरू केल्या. आणि ताज्याय फुडें वचून तुमकां जो बॅक्टेरिया जो तुमच्या बायो टॉयलेटात लागता तो बॅक्टेरिया सुद्दां म्हणजे बाब राजकुमार कामत हांच्यानी युनिट घालून तोय बॅक्टेरिया आमच्याच डेअरीत सुरू जाता. आनीक थोड्या दिसांनी आमच्या बायोगॅसनी तर आमी इलेक्ट्रिसिटी जी आसा पळय न्ही, ती जी इलेक्ट्रिसिटी जी आसा तीच म्हणजे उर्जा निर्मिती फ्रॉम हेज्या पासून शेणा पासून लायट तयार करप, होय प्रोजेक्ट जो आसा होय म्हाज्या डेअरीचेर सुरू जाता. मुद्दामून हांव तुमकां इन्वायट करता, पळोवपाक येवचें तुमी. म्हणजे कोणाकूय दिसतना की डेअरी घातल्या मरे कितें करतलो काय म्हणून. ना, ऑफकोर्स हांव तुमकां इन्वायट करता, मुद्दामून पळोवपाक येवचें. आनी खंयचें डिपार्टमेंट? सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोणी सांगलें? व्हेरी गुड. सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आनी कितें? एग्रीकल्चरान वचूं नाका रे. तितून कित्याक वयता? ते सगळे तरणाटे शिकता. तूं एग्रीकल्चरान कित्याक वता? ते शेत आमी करुया. आनी खंयचें? हांव हेंच तर सांगता की आमकां कितें जायें, आमी कितें घेवपाक जाय, आमकां खंयसर मेळटलें हेंच अजून अपेक्षा अजुनूय खबर ना. अरे पयलीं सांगा मरे, लेबर अँड एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. तुमकां जी नोकरी मेळपाची आसा ती लेबर अँड एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान मेळपाची आसा. दॅट डिपार्टमेंट वी हॅव चेंज इन टू द मॉडल करियर सेंटर. कितल्या जाणांनी पळयल्या सायटीचेर वचून? कितल्या जाणांनी पळयलें की ते मॉडल करियर सेंटर कशा पद्दतीत केला? आमी फक्त नोकरी सरकारीच दिना, थंय गेल्या उपरांत हाऊ टू फेस द इंटरव्यू हें थंय शिकयलें वता. थंय पयलीं सरकाराचीच नोकरी दिली वतली. त्या मॉडल करियर सेंटरान आज प्रायव्हेट सेक्टरांतले लोक सुद्दां आमच्या मॉडल करियर सेंटरा वयल्यान एप्लिकेशन इन्वायट करता, तांचे इंटरव्यू घेता आणि तांकां आपले जॉब दिता. सुरू केल्या पासून 8 महिने पुराय जाले. 250 लोकांक प्रायव्हेट सेक्टरांत नोकरी दिली आमच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजींतल्यान. आणि आमी म्हणटा फक्त नोकरीच दी. कितल्या जाणांक खबर आहा की स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री? अरे जे तरणाटे आमी जे म्हणटा की युवा संमेलनाक येयल्या, सरकारा कडल्यान वेगवेगळ्यो अपेक्षा दवरता. स्किल डेव्हलपमेंट माननीय नरेंद्र मोदीजी जे फावटी पयले फावटी पंतप्रधान जाले 2014 ह्या देशात पयले फावटी स्किल इंडिया मिनिस्ट्री जाली, स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जाली. माननीय मोदीजीत पळयलें की ह्या देशातल्या तरुणाच्या हाताक जर काम दितले आसत जाल्यार तांकां स्किल्ड करपाची गरज आसा. प्रधानमंत्री कौशल्य योजना 1, प्रधान PMKVY 2, PMKVY 3 पयरच्यान सुरू जाली. अरे ITAत आमकां डबल डिग्री घेवपाचो स्कोप आसा. हांव जर ग्रॅज्युएट शिकता आसत जाल्यार ग्रॅज्युएट शिकता आसतना हांव म्हाका ITAन एडमिशन घेवन हांवें एडिशनल सर्टिफिकेट कोर्स करूं येता. हांव जर 12वी शिकला, हांव घरा कडेन कित्याक बसचो? म्हाका फुकट जर थंयसर शिकपाक मेळटा, ITAन वचून आनी एखादी डिग्री हांवें कित्याक घेवची न्ही? अरे त्या स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत म्हाका दिसता आमच्या सिटीजन चार्टराचेर चलात, आमच्या सायटीचेर चलात, IT डिपार्टमेंट. इंजिनियर कितले जाण आसा रे फाटल्यान? हात वयर कर. तूं इंजिनियर? आनी एक मिनीट, हात सारको वयर कर. आनी कोण?
आमची गव्हर्मेंटाची पॉलिसी कितें? इंजिनियरा खातीर आमची पॉलिसी कितें आसा? आतां सायट चालू करूंक ना न्ही तुवें? सांग. IT पॉलिसी आसा. IT पॉलिसीच्या अंतर्गत आम्ही 10 लाख न्ही 15 लाख रुपयापर्यंत सबसिडी दिता. तुम्ही तुमची कंपनी स्टार्ट करात, पहिली 2 वर्सां गोंयकार भुरग्यांक तुम्ही जॉबाक लायता, तांची 50% सॅलरी आम्ही पे करता. तूं घेतलेल्या लोना वयलो इंट्रस्ट आम्ही दिता. आतापर्यंत म्हाका दिसता जवळपास ना म्हटलें जाल्यार 100 जणांनी IT पॉलिसीचो फायदो जो आसा वेगवेगळे तुम्ही काणकोणान बसून तुमच्या IT पॉलिसी ITच्या अंदर तुमची स्वताची कंपनी सुरू करपाक जाता. ताज्या व्यतिरिक्त हांव म्हणटा जे सिव्हिल इंजिनियर आसतलो, मेकॅनिकल आसतलो, जस्ट रिसेंटली म्हणजे EDCच्या लोन वतीन PWDच्या वतीन आम्ही नवीन योजना जी सुरू केली ताजो फायदो घेवं येता. अशी वेगवेगळी जी डिपार्टमेंट्स आसतली ज्या डिपार्टमेंटाच्या मार्फत मागीर हांव ते एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर ह्या सगळ्या हितूनी वचना. EDC आसतले, खादी ग्रामोग आसतले, अशी वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा तेणी फक्त एक EDCच एक्सप्लेन केल्या. निदान आमी युवक, आमी तरणाटे, पूण आमकां एक खबर आसप गरजेचें आसा. कितल्या जाणांक गव्हर्मेंट जॉब जाय रे? हात वयर करात. कोणाकूच नाका. इजोर बाप, कॉंग्रॅच्युलेशन, ताळयो वाजया सगळ्या. चल, कोणाकूच गव्हर्मेंट जॉब नाका. कोणी हात वयर करूंक ना. नाका मरे. हात वयर केला जाल्यार फुडलो प्रश्न विचारतले म्हणून भियाले. बरोबर काय न्ही? त्या आतां हातूच वयर करपाचो सोडून दिलो. म्हणजे गव्हर्मेंट नोकरी कोणाक नाका? हा, सगळ्यांक जाय. हात वयर कित्याक करूंक ना तर? अरे देव जरी मुख्यमंत्री जालो न्ही आनी सकयल येयलो आनी हांव मुख्यमंत्री सगळ्यांक नोकरी दी, तथास्तु, सगळ्यांक नोकरी मेळटली. हा, आज 65,000 लोक गव्हर्मेंट एम्प्लॉई आसा. 10,000 लोक कॉन्ट्रॅक्टाचेर आसा. कोण फूल टायम, कोण पार्ट टायम, कोण सोसायटीन, कोण आनी कितें, म्हणजे आनीक 10,000. सगळे मेळून 75,000. लोकसंख्या कितली आमची? 15 लाख. आनी कितले घेवंक शकतले? बट तरी सुद्धा एक बरी गजाल आसा. फाटल्या 5-6 म्हणजे जवळपास 6 वर्सां जाली म्हणपाक काय हरकत ना. 16 जे बंद जाल्ले त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे जॉब घेवपाक जाय आसले ते सरकार वेगवेगळ्या कारणां खातीर घेवंक शकूंक ना. आणि हांव जे सांगता की 10,000 नोकऱ्यो आमी निश्चितच फुडल्या वर्सा भितर घेता, हें तितकें बरोबर आसा. 10,000 नोकऱ्यो आमी निश्चित भरता. आनी म्हाका खात्री आसा ह्यो नोकऱ्यो भरता आसतना मागीर पुलीस आसतले, अकाउंटंट आसतले, LDC आसतले, प्यून आसतले, वेरियस डिपार्टमेंटाच्या खात्याच्या अंतर्गत येवपी नोकऱ्यो ह्यो वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत म्हाका दिसता कदाचित फुडल्या 8 दिसां भितरूय बी एडवर्टायजमेंट येवपाक कदाचित सुरू जातले. वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे एडवर्टायजमेंट हे फुडल्या 8 ते 10 दिसाच्या भितर हे एडवर्टायजमेंट येवपाक सुरू जातले. बट हांवें हे सगळें सांगता आसतना हें सगळें बरें आसा. बट मुळात आमची एड्युकेशन सिस्टम जी आसा पळय न्ही, आमी सगळे जाण म्हणजे फक्त शिकपाक जाय किंवा ग्रॅज्युएशन करपाक जाय म्हणून करता. पयलेच फावटी आमी 10वी आनी 12वेच्या उपरांत करियर कावन्सिलींग आनी एप्टिट्यूड टेस्ट इम्प्लिमेंट केली. जो 10वेक भुरगो आसलो, 12वेक भुरगो आसलो, ताज्या आई बाबा कडेन तुजो भुरगो ताजो एप्टिट्यूड आमी केला, ताजें करियर ह्या बाबतींत तो घडोवं शकता, हे पयले फावटी सुरू केलें. कदाचित जे कोणाचे पेरंट्स आसले आमी 100% सक्सेसफूल जावंक ना, बट एटलिस्ट वी हॅव स्टार्टेड. हांवें कित्याक सांगता, हांव परतूय सांगता की आमी करियराच्या बाबतींत म्हणजे एड्युकेशन जें घेवपाक जाय तेंच एक फावटी घेयना. आमी फक्त कोण तरी BA शिकता म्हणून आपूण BA गेला, कोण तरी BCom शिकता म्हणून आपूण BCom गेला. हांवें एक तुमकां मुद्दामून म्हणजे घडलेली गजाल सांगता. म्हाज्या मतदारसंघांतल्या एक दोगतीग चलयांनी BBAक एडमिशन घेतली. आमच्या गणेश भाऊची कॉलेज BBA सुरू केल्या. म्हणल्या उपरांत ती कुडण्याच्यान आमच्या BBA वचपाक लागली. हांवें जस्ट एक दीस मेळ्ळो तांकां, गांवांत गेल्लो. ते म्हणले कितें करता गो? ना BBA करता म्हणाले आपूण. सर म्हणाले हांव BBA घेतला. हांवें BBA म्हणजे कितें गो? सर म्हाका खबर ना म्हणपालें. दोतोर म्हाका खबर ना म्हणपालें. तूं कित्याक BBA? शपथ हा? म्हळ्यार तूं BBA फर्स्ट इयराक एडमिशन घेतलां, कॉलेज सुरू जाली आनी तुकाच BBA खबर ना? हांवें म्हणलें कित्याक घेतलें? ना म्हाजे फ्रेंड BBAक वयता म्हणून हांव BBAक वयता म्हणपालें. तूं BBA करून करतलें कितें गो? जाणा कोण म्हणपालें. ऑफकोर्स तेणी सांगलें खंय तरी नोकरी करतलें. आतां बॅचलर इन बिझनेस एडमिनिस्ट्रेशन जावप, तुजी पर्सनॅलिटी तशीच जायी, तुजी फ्लुएन्सी तीच जायी. एवरेज आशिल्ले चली BBA करून करतले तरी कितें? हांवें ताका सोमतेच सांगलें, तूं BBA सोड. तूं BBA करून खंयसर तुका नोकरी व्हडलीशी मेळूंक शकना.
मागीर हांव कितें करूं काय म्हणपालें म्हाका फुडलो प्रश्न जाता. हांव म्हणलें हांव सांगता तें आयकतलें. हय म्हणपालें तूं सांगता तें आयकतलें म्हणालें आपल्याक विश्वास आसा. तूं म्हटलें फाल्यांच्यान म्हाजे कडेन म्हटलें हांवें साई नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरू केलां. साई नर्सिंग इन्स्टिट्यूटान ANM कोर्स आसा, ऑक्झिलरी मिडवायफरी नर्स, जो गोवा मेडिकल कॉलेजीन आमच्या गव्हर्मेंटाचो आसा. एंड द सेकंड कोर्स फक्त म्हाजे कडेन आसा आनी खंयसरूच ना. प्रायवेटली आय हॅव स्टार्टेड बाय टेकिंग द इंडियन कावन्सील मेडिसिनचें परमिशन बीन घेवन. आनी तो म्हटलें कोर्स कर. 12वीच्या उपरांत 2 वर्सांचो कोर्स. अदर कोर्सीस वी हॅव स्टार्टेड एक्सरे टेक्निशियन, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, डिप्लोमा इन मेडिको लॅब टेक्निशियन. काणकोण मतदारसंघांतल्यानय 8-10 भुरगीं आतां पर्यंत आमचे कडेन कोर्स करून म्हणजे परत आयिल्ली आहा ती. तेणी सांगाना फुडें म्हणालें दोतोर आपूण फाल्यां वयता म्हणून. आपली फीज 30,000 रुपया गेल्यार वचूं म्हणपालें. आनी वांगडाच हांवें त्या 3 जाणांक सांगलें, भितरले एकट्यानूच येयलें आनी एडमिशन घेतलें. तेणी 2 वर्सां कंप्लीट केलें आनी आज ते गव्हर्मेंट नोकरेन ANM नर्स म्हणून जॉबाक आसा. ताज्या बरोबर ती 2 जाणां आसलीं. एकटें TYक फेल जालें आनी ते घरा आसा. दुसरें TY पास जाला आनी तेंय घरा आसा. नोकरी केन्ना मेळटली क्लार्काची, नोकरी केन्ना मेळटली क्लार्काची पूण एप्लिकेशन बरोवन म्हाजे कडेन हाडून दीत आसा. हांवें कित्याक सांगलें, आमी एड्युकेशन कितें घेवपाक जाय, आमचें करियर जर करतलें आसत जाल्यार तें सोदापूय बी. म्हणजे म्हाज्या फुडें बसलेले बरेचशे जाण तरणाटे आसात, तांकांय सांगता हांव की वेगवेगळे करियर गोंयांत एवेलेबल आसा. म्हणजे तें करियर जर आमी सोदलें, म्हणजे फॉर एग्जाम्पल आमचे कडेन स्टॉकमॅन ट्रेनिंग कोर्स आसा, विच इज अ 1 year डिप्लोमा कोर्स आफ्टर द 12th. आमी कुट्टी हांगासर फ्री ऑफ कॉस्ट शिकयता, विच इज अ वेटरनरी असिस्टंट. आमच्या कडेन थंयसर तो मरीन कोर्स आसा 6 म्हयन्याचो. आमी हितूर आमी बेतीन शिकयता. 7 म्हयन्याचो कोर्स. बट ताका पगार कितलो आहा खबर आहा तुमकां? LDCच्या पेक्षा चड सॅलरी. क्वॉलिफिकेशन कितें? ताका 9वी पास आसलेल्या भुरग्याक एडमिशन दिता. मरीन कोर्स. अशे वेगवेगळे कोर्सीस आमकां गोंयानूच एवेलेबल आसात. ज्या कोर्सीसाच्या अंतर्गत आमी इन्फॉर्मेशन घेवपाची, आमच्या मोबायलाचो खंय तरी हे सर्च करून ते कोर्सीस आज आमी ना जाल्यार आमच्या फुडल्या युवकांकूय बी हे करियर समजून सांगपाचें काम जर कोणाचें आसा जाल्यार तें आमचें आसा. निश्चितच आमकां आमी जेन्ना म्हणटा की गोंयांत म्हाजें 100% म्हाजें मत एक आसा की जेका नोकरी करीन दिसता ताका नोकरी मेळपाक जाय. जेका सेल्फ, मागीर ती गव्हर्मेंटान आसूं किंवा प्रायवेटान आसूं, जेका आपलो बिझनेस करीन दिसता तेणी बिझनेस सुरू करपाक जाय. ताका सपोर्ट सरकाराचो आसतलो डेफिनेटली. इवन दो चलयांनी सुद्दां आपलें करियर घडोवपाक जाय हेजेर हांव ठाम आसा. आनी हेका लागूनच तर म्हणजे आमी पळयता की हांव जेन्ना प्रायवेट सेक्टरान वेगवेगळ्या प्रायवेट कंपनी कडेन उलयता, आयजूय बी म्हणजे पॅन्डमिकच्या काळांत ज्यो गजाली दिसून आयले, स्वयंपूर्ण गोंय वगीच म्हणूंक ना. पुराय गोंय वेगवेगळ्या गजालींचेर डिपेंड आसा, तितूर हांव वचना. बट फॉर द स्किल्ड मॅनपॉवर, आनी आज जी कंपनीनी जी मॅनपॉवर लागता ती सुद्दां आमच्या शेजाराच्या राज्यांतल्यान, कर्नाटक आनी महाराष्ट्रांतल्यान एप्रॉक्सिमेटली 10,000 भुरगे हे डेली येता आनी वयता किंवा हांगा रावता हे आसा. मागीर ते जर काम करपाक शकता आसत जाल्यार टायम बींग आमकां परमनंट जॉब मेळना किंवा त्या कंपनी कडेन आमचोय प्रयत्न चल्ला की कशा पद्दतीन आमचे भुरगे परमनंट जातले. तो पर्यंत आमी कित्याक करिना? म्हणजे जेका म्हणटा आमची स्कील अपग्रेड करपा खातीर आसतले किंवा थंयसर एनहान्समेंट वेरियस वेगवेगळ्यो हें सांगता आसतना म्हणजे इवन दो आज जर सरकारान नोकरी मेळटली जाल्यार मिनिमम 10वी पास जाय. 10वी पास आसल्यार सरकारान पिवन सुद्दां नोकरी मेळना. मागीर 10वी फेल आसलेल्या भुरग्यांनी कितें करपाचें? तर तेंच्यांनी जीवन जगचें न्ही? तांकां आयुश्य ना? सरकारान तेंची चिंता केल्या. ह्या सरकाराक तांची चिंता आसा. वी हॅव स्टार्टेड विथ द ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. पयले फावटी आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन सुरू करून जो 10वी भुरगो फेल आसा, इवन दो चलो आसूं किंवा चली आसूं, सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करता, हाऊसकीपिंग अटेंडंट म्हणून काम करता, आमी तांकां तितको स्टँडर्ड दिला, तितकी बरी सॅलरी दिल्या, जॉब परमनंट दिला. म्हणून तर थंयसर ग्रॅज्युएट सुद्दां आसलेलो भुरगो सेक्युरिटी म्हणून वचपाक पयली फावटी तयार जालो. हाज्या पयलीं गोंयांत सेक्युरिटी जॉब आमचो गोंयकार केन्ना करिनाशिल्लो. म्हणून बऱ्याच जाणांक म्हणजे आमकां चिंता जी आसा ती समाजांतल्या एकदम म्हणजे बारीक घटकाची चिंता. हे सरकार ताजी चिंता करता. आनी निश्चितच म्हणजे आमी पुराय सगळ्यांचो म्हणजे नोकरेच्या बाबतींत विचार करता आसतना ज्या पद्दतीन हुशार भुरगे आहा ते कॉम्पिटिटीव एग्जामीकूय बसचे. आयजूय बी कितलेशाच जाणांक IAS आसतले, IPS आसतली, कॉम्पिटिटीव एग्जाम, रेल्वे रिक्रुटमेंट आसतली किंवा बँकींग एग्जाम आसतली, कितले जाण भुरगे बसता? जर पर्सेंटेज वायज आमी गोंयांत पळयत जाल्यार खूब कमी पर्सेंटेजीन भुरगे जे आसा हे कॉम्पिटिटीव एग्जामीक बसता. पयले फावटी सरकारान ठरयलां
की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर असतले किंवा अवेअरनेस प्रोग्राम सरकाराच्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजींनी येता त्या जून पासून आम्ही त्यांना गायडन्स आणि अवेअरनेस फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम IAS असुनी IPS असुनी सगळ्यो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्यो पयले फावटी सरकाराच्या मागीर जो ग्रॅज्युएट जाला इज रेडी टू सीट फॉर द इवन GPSC गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन ह्या एक्झामीक बसपाक तो इलिजिबल आसा. हे अजून ग्रॅज्युएट जाल्ल्याक गोंयांत अर्द्या पेक्षा चड भुरग्यांक खबर ना हाजें दुख्ख म्हाका दिसता. आनी निदान आमी यूथ हांव ग्रॅज्युएट हांव पोस्ट ग्रॅज्युएट म्हाका ही गजाल तरी खबर आसपाक जाय. हांव पोस्ट ग्रॅज्युएट जाला आनी हांव घरा कडेन बसलां. हांव मॅकॅनिकल इंजिनियरींग हांवें BE आनी ME केलां आनी हांव घरा कडेन बसलां. मागीर म्हाका कॉंग्रॅच्युलेट करपाक जाय तो फिजिकली डिजेबल्ड भुरगो ज्या पर्वरीच्या स्कील डेव्हलपमेंटाच्या एड्युकेशनांत त्यांनी स्कील ट्रेनिंग घेतली आनी स्वताचो बिझनेस सुरू केलो. हें ज्वलंत उदाहरण आसा. बिचोले म्हज्या झांटये कॉलेजीक तेकोन स्कील डेव्हलपमेंट करून एखादो अपंग भुरगो जाका पांयां सारकें चलोवंकूय येना हात मातसो लागना तेणी 2 वर्सां संजय स्कुलांत ट्रेनिंग घेतली आनी ताज्या उपरांत फायली तयार करपाचो स्वताचो बिझनेस विदाउट लोन म्हणजे EDCचें लोनूय घेवंक ना. हांव थंय वचा गेल्या उपरांत दितालें 1,20,000 रुपया खंयच्यान हाडले काय पालो. ताजो बापूय सांगता हांवें वेगळें लोन काडलें आनी 1,20,000चें मशीन हाडलां. भुरगो त्यो फायली तयार करता आनी त्यो फायली तयार करून बिझनेस करता. म्हयन्याक 20-25,000 जोडटा आनी आमचो मेकॅनिकल इंजिनियर वाट पळयत बसता म्हाका खंय तरी नोकरी मेळटली काय म्हाका खंय तरी नोकरी मेळटली काय. अरे ह्या भुरग्यांचें आमी अभिनंदन करपाक जाय. हें ज्वलंत उदाहरण आसा. म्हजें हें म्हणणें ना की नोकरी आयची फाल्यां मेळटलीच सगळ्यांक मेळटल्यो पण सेल्फ जेणी जर आमच्या बुद्धी आहा त्या बुद्धीचो विचार करून आपल्या संकल्पनेंतल्यान वेगवेगळी कामां जी आसा हे आमी सगळे जाण वेगवेगळ्यो गजाली करपाक शकता अशें म्हाका दिसता. निश्चितच आमी जर हे सगळें करपाक लागले जाल्यार गोंय स्वयंपूर्ण जावपाक चड वेळ लागचो ना. माननीय मोदीजी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना तांच्यांनी मांडल्या. सगळ्या बाबतींत आत्मनिर्भर जावपा खातीर म्हणजे आमी म्हणटात की संरक्षण खातें सुद्दां आमचें आत्मनिर्भर जावपाक लागलां. हांव एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर डेरी कल्चर तो जर उलयतालो त्या अनुसार आज गोंयांत गरज आसलेली प्रत्येक गोश्ट आमी महाराष्ट्र आनी कर्नाटकाचेर डिपेंड आसा. दूद आसतली तांतयां आसतली फुलां आसतली फळां आसतली तांदूळ आसतले ह्यो सगळ्योच गजाली आमकां भायल्यान जाय. आमी हांगा करूंक शकना. आमचे जाणटे पयलीं करिनाशिल्ले. अरे एक काळ हांगासलो रायस उकडो तांदूळ जो आशिल्लो हो तसो जगप्रसिद्ध आशिल्लो. अजुनूय बी हांव प्राउडली सांगता आमची शराव म्हणजे चोडणाची एक संस्था उकडो तांदूळ ऑर्गेनीक म्हणून अमेरिकेक एक्सपोर्ट करता आयजूय करता. अश्योय संस्था आमच्या कडेन आसा. बट ती मॅसेज ही आमच्या युवकांच्या पर्यंत वचपाक जाय. तांच्यांनी ही चॅलेंज म्हणून घेवपाक जाय आनी जाल्यारूच गोंय स्वयंपूर्ण जावपाक शकता अशें म्हाका दिसता. हांव ह्या सुवाळ्याचेर चड वेळ न उलयता एक गजाल मुद्दामून मेन्शन करतलो की ह्या राज्याचें युवक धोरण ठरोवपाची फाटले फावटी म्हणजे बाब रमेश तवडकर क्रीडा आनी युवा खात्याचे मंत्री आसतना हें बील म्हाका विधानसभेत मांडपाचो अधिकार मेळ्ळो आनी निश्चितच युवक धोरण यूथ पॉलिसी तेन्ना पास जाली खरी बट इम्प्लिमेंट जावपाक पावली ना. इट इज नॉट ओन्ली द स्पोर्ट्स इट इज यूथ अफेर्स. इट इज द डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स बट यूथ अफेर्साचें काम ज्या पद्दतीत जावपाक जाय त्या पद्दतीत जायना. की हांवें ठरयलें की फाटल्या वर्सा खरें म्हणजे यूथ अफेर्सा खातीर वेगवेगळ्यो ज्यो तरणाट्यांक दिसता की बाबा आपूण वर्कशॉप घेवचो आपल्या NGOच्या मार्फत क्लबाच्या मार्फत वेगवेगळे कार्यक्रम फक्त खेळाचेच न्ही तर अजुनूय वेगवेगळे कार्यक्रम आमचे टॅलंट वाडोवपा खातीर वेगवेगळे कार्यक्रम घेवचे जाल्यार ते यूथ अफेर्सा मार्फत घेवचे. येता त्या मार्चाच्या बजेटात यूथ अफेर्सा खातीर वेगळें बजेट एलोकेशन आसतलें. वर्सभर युवकांच्या खातीर आमी 60th इयर लिबरेशन मनयता आसतना म्हणजे ज्या पद्दतीन आमी म्हणटा की गोंयची 60 वर्सां मुक्तीची आमी मनयता जाल्यार मूळ गोंयकार जो आसा जो गांवांत रावपी गोंयकार आसा गांवडोंगरी रावपी जो गोंयकार आसतलो ताका उदकूय मेळोंक जाय लायटूय मेळोंक जाय टॉयलेटूय मेळोंक जाय ताच्या घरा कडेन वचपाक रस्तोय आसपाक जाय ह्या विचाराचो हांव आसा. नाजाल्यार म्हाजो मुख्यमंत्री जावन मागीर कित्याक उपयोग. अरे आमी 60 वर्सां जर मुक्तीची मनयता आनी त्या खोतीगांवांत रावपी लोकांच्या घरा कडेन वचपाक जर रस्तो ना जाल्यार मागीर कितें उपयोग आमचो. कित्याक 60 वर्सां मनोवपाक जाय तर. म्हणून तर आमचो प्रयत्न चल्ला. फुडल्या वर्सभराच्या भितर बेजीक गजाली बारीक बारीक जाका गरज आसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूब मोठ्या प्रमाणात आमी केलें. म्हणजे पेडण्या पासून काणकोण पर्यंत नॅशनल हायवे आसतलो मांडवी वयलो 3रो पूल आसतलो जुवारी वयलो 2रो पूल आसतलो खंय कमी दवरले आमी सांग मोपाचो एअरपोर्ट तयार जाता आसतलो किंवा वेगवेगळ्यो गजाली वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक गोंय राज्य 1 नंबराचेर आसा पुराय देशात आनी तो अभिमान आसा आमकां. बट हाका जोडून
ह्युमन डेव्हलपमेंट जी जावपाक जाय, मनशाचो विकास जो जावपाक जाय, तो मनशाचो विकास आमकां म्हत्वाचो आसा. आनी ही ह्युमन डेव्हलपमेंट फक्त सरकार करू शकना. हांवें मुद्दामून सांगता की बऱ्याच जाणांक दिसता डेव्हलपमेंट म्हटली काय ती सरकारान करची. सरकार म्हणजे मंत्री नाल्यार आमदारान करची, ना जाल्यार मागीर ती कावन्सिलर किंवा चेअरपर्सनान करची. ताज्याय सकयल वचात जाल्यार त्या ग्रामपंचायतींतल्या सरपंचान करची. बट मनशाचो विकास जर करतले आसत जाल्यार तो मनशांनीच करपाक जाय, तरणाट्यांनी करपाक जाय, युथांनी करपाक जाय, जाल्यारच तो जावपाक शकता. हय, हांवें वदर जे फिजिकली डिसेबल्ड लोकांचे जें उदाहरण सांगलें त्याच पद्दतीत आमकां वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो. आयजूय बी एखाद्याच्या घरात जेन्ना टॉयलेट ना आनी ताका जर भायर वयचें पडटा आसत जाल्यार शर्मेन मान म्हाजीय सकयल वयता. आमी ठरयलां की आमी ओपन डेफिकेशन फ्री डिक्लेअर केलें, पण अजूनय थोड्या जाणांच्या घरांनी टॉयलेट दिवपाचो उरला. आमचो 100% प्रयत्न आसा. आमी ते कॉमन टॉयलेट दिली, बट इंडिव्हिज्युअल टॉयलेट आमी मार्च पर्यंत 31 मार्च पर्यंत ताका इंडिव्हिज्युअल टॉयलेटूय पावयता. बट ज्यो मूळ समस्या आसा ही मूळ समस्या कोणी तरी म्हाका दिसता कन्सर्न अधिकाऱ्या पर्यंत पावोवपाक जाय. कन्सर्न अधिकाऱ्या कडेन पावोवन जावचें ना, तेजो फॉलोअपूय करपाक जाय. आनी तो जर करिना आसत जाल्यार ताजी कंप्लेनूय करपाक जाय. हेकाच म्हणटात जागरूक नागरीक, हेकाच म्हणटात जागरूक युवक. जो तरणाटो जो जर जायना आसत जाल्यार ताच्या विरोधात आवाजूय उठयतलो, ताका जापसालदारूय विचारतलो हें जायना जाल्यार कित्याक जायना, कितल्या दिसांनी जातलें हें विचारपाचो रायट तुमकां आसा. आनी म्हाका हेजीच तर अपेक्षा आसा की गोंयचो तरणाटो फक्त खंय तरी कोण तरी वचून सरकारी प्रोजेक्ट आडोवप न्ही, खंय तरी डेव्हलपमेंट जाता त्याच्या विरोधात वचून आवाज काडप न्ही. मुळात मनशाच्या विकासा खातीर जांच्यांनी जें काम करपाक जाय तें करचें सोडून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खंय तरी आडोवपा खातीर कितलेशेच जाण भायर सरलेले आसा. वेगवेगळ्यो संस्था लोकांक म्हणजे पिशे करता म्हणपाक काय हरकत ना. ज्या पद्दतीत अरे तीच ताकद तेच इन्फ्रास्ट्रक्चर म्हाका दिसता ह्युमन डेव्हलपमेंटान लायात गोंयचो खूब मोठ्या प्रमाणात विकास जावपाक शकता. आयच्या ह्या सुवाळ्याचेर हांव तुमच्या कडेन मागतां की आमकां 60 वर्सां मुक्तीची पुराय जाता म्हणसर म्हणजे फुडल्या 19 डिसेंबर 2021 पर्यंत हें गोंय स्वयंपूर्ण करपाक जाय. हें स्वयंपूर्ण गोंय करता आसतना म्हणजे बेजीक गरजो आसतल्यो, लायट, उदक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, रस्तो आसतलो, वाट आसतली, प्रत्येकाच्या घरापर्यंत पावता आसतना स्किल्ड मॅनपॉवर जी तयार करपाचें काम आसा तें म्हणजे स्वयंपूर्ण मित्र जे ग्रामपंचायतीत बसल्या तांच्या मार्फत करून घेवपाची जबाबदारी. हांव अशें म्हणना की 100% ते करतले म्हणून, पण ते करून घेवपाची जबाबदारी सुद्दां आमच्या तरणाट्यांची आसा. थोड्याच दिसा भितर आमी म्युन्सिपाल्टीनूय बी स्वयंपूर्ण मित्र अपॉयंट करता आनी त्या स्वयंपूर्ण मित्रांच्या मार्फतूय बी आमकां वेगवेगळी कामां करून घेवपाची आसा. आनी निश्चितच हें गोंय स्वयंपूर्ण करपाक तुमचो सगळ्यांचो खूब मोठो हातभार लागतलो हाजी अपेक्षाय करता. आनी सोंपयता आसतना हांव एकूच सांगता, परत एकदा स्वामी विवेकानंदांच्या उतरांनीच, अरायज अवेक अँड स्टॉप नॉट टील युअर गोल इज अचीव्ड. चलात, उठात, जागेदायात आणि तुमचं ध्येय निश्चित करीपर्यंत थांबू नकात. यशस्वी तुम्ही नक्कीच जातले हाजी म्हाका खात्री आसा. पण ध्येय बाळगप, जिद्द आसप हे महत्वाचे आसा. आणि आयुष्यात जर आम्ही ध्येय आणि जिद्द घेऊन पुढे गेले जाल्यार आम्ही आयुष्यात यशस्वी जातले. इतकेच सांगता आनी माझी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं सर. सगळे